सर्वेऽपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। मंडळी नमस्कार. आजच्या सभेसाठी उपस्थित आज ऑनलाईन जे आज सदस्य उपस्थित आहेत त्या सर्वांचं पार्किन्सन्स मित्रमंडळ या आमच्या स्वमदत गटातर्फे मी मृदुला कर्णी हार्दिक स्वागत करते. आजच्या आपल्या वक्त्या आहेत सुप्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर पौर्णिमा गौरी. पौर्णिमा ताई, आपलं मनपूर्वक स्वागत. थँक्यू. आजची ही सभा आपलं पार्किन्सन्स मित्रमंडळ आणि पौर्णिमाताई ज्याच्या संचालक आहेत ते निश ऍडव्होकसी फाउंडेशन या दोघांच्या संयुक्त सहयोगाने होत आहे. मी आता म्हणजे जसे आमच्या मंडळाचे शुभार्थी आणि शुभंकर उपस्थित आहेत तसेच पौर्णिमाताईंच्या निश ऍडव्होकसी फाउंडेशनचे सदस्य, विद्यार्थी, त्यांचे सहयोगी हे सुद्धा आत्ताच्या सभेला उपस्थित आहेत. या सर्वांचं मी स्वागत करते. पौर्णिमाताईंच्या माहितीसाठी आमच्या श्यामलाताई शेंडे अध्यक्षा ज्या आहेत त्या सध्या US ला गेलेल्या आहेत आणि तिथूनही त्या उपस्थित आहेत. श्यामलाताई, तुमचं पण स्वागत. यानंतर आता मी पौर्णिमाताईंची सभेला ओळख करून देते. डॉक्टर पौर्णिमा गौरी या आपल्या पार्किन्सन्स मित्रमंडळ मध्ये बोलण्यासाठी दुसऱ्यांदा येत आहेत. त्यामुळे तशी ओळख करून देणं म्हणजे तसा परिचय सर्वांना आहेच, पण आपल्याकडे पौर्णिमाताई आल्यानंतर मी स्वतः पौर्णिमाताईंच्या एका कार्यक्रमाला उपस्थित होते आणि त्या कार्यक्रमाने मी खूप भारावून गेले होते. तेही मी जाता जाता सांगणार आहे. पौर्णिमाताई या न्यूरोफिजिशियन आहेत हे सुरुवातीलाच सांगितलं. पुण्याच्या बीजे मेडिकल मधून त्यांचं MBBS आणि MD झालंय आणि गेली 30 वर्ष त्या न्यूरोसायन्स मध्ये काम करतायत, अभ्यास करतायत. असं की नॅशनल जी इन्स्टिट्यूट आहे, नॅशनल बोर्ड ऑफ न्यूरोलॉजी, इथून पौर्णिमाताईंनी डॉक्टरेट पूर्ण केलेली आहे आणि सध्या पुण्यातलं जोशी हॉस्पिटल आणि संचेती हॉस्पिटल इथल्या न्यूरोलॉजीच्या सल्लागार म्हणून पौर्णिमाताई काम करतात. गेली जवळजवळ 30 वर्ष या शास्त्रामध्ये नुसतं क्लिनिक्स मध्ये पेशंट बघणं इथे त्या थांबल्या नाहीये. आम्हाला जे त्यांचं वेगळेपण भावलं ते त्यांच्या समाजाभिमुख असलेल्या कार्यामध्ये निश ऍडव्होकसी फाउंडेशन या त्यांच्या सपोर्ट किंवा या त्यांच्या NGO मार्फत त्या समाजासाठी उपयुक्त कार्यक्रम करत असतात. आणि आम्हाला जो योग आला तो असा की नुकतीच साधारण मला वाटतं फेब्रुवारी महिन्यामध्ये पौर्णिमाताईंनी MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या सहयोगाने म्हणजे निश फाउंडेशन, MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी यांच्या सहयोगाने न्यूरो हार्मनी या थीमची न्यूरोलॉजिस्टची एक कॉन्फरन्स आयोजित केली होती. खरं तर ही अकॅडमिक गोष्ट होती, पण या कार्यक्रमाच्या समारोपाला पौर्णिमाताईंनी आपल्या पार्किन्सन्स मित्रमंडळाच्या कार्यकारिणीतल्या आम्हा काही जणींना बोलवलं होतं आणि आम्ही 3घी जणी त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो. इथे मला पौर्णिमाताईंचं वेगळेपण तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय ते असं की एका डॉक्टर न्यूरो सारख्या क्लिष्ट विषयामध्ये शुभार्थी आणि पेशंटसाठी काम करणाऱ्या पौर्णिमाताईंच्या मध्ये एक सर्जनशील जिवंत कलावंत सुद्धा आहे आणि या सर्जनशील, क्रिएटिव्ह आणि उपक्रमशील कलावंताकडून पेशंटसाठी एक काही वेगळ्या गोष्टी केल्या जातात. आणि त्या समारोपाच्या कार्यक्रमामध्ये पौर्णिमाताईंनी न्यूरो हार्मनी
या थीमवर सांगीतिक एक मेजवानी तिथल्या पार्टिसिपंट्सना दिली होती आणि त्याचं शीर्षक होतं बोलावा विठ्ठल. मला आपल्या स्मरणिकेच्या संपादकांनी यावर स्मरणिकेमध्ये एक लेख लिहिण्याची सुद्धा संधी दिली आणि तो स्मरणिकेमधला लेखही सगळ्यांनी या विषयावरचा वाचला असेल. यानंतर पुणे विद्यापीठाच्या विद्यावाहिनीवरून सुद्धा डॉक्टर पौर्णिमा गौरींनी सादर केलेले ब्रेन आणि गीत यांची सांगड घालणारे कार्यक्रमाची मालिका पण आपण आपल्या सगळ्यांनी ऐकली आहे. कारण शोभनाताई आठवणीने त्याची लिंक आमच्या ग्रुपवर पाठवत होत्या आणि आमच्यातल्या अनेक जणांनी ते ऐकले. असं वेगळेपण असणाऱ्या ह्या एक डॉक्टर आहेत. म्हणजे भावना, पेशंटच्या भावना, माणसाच्या भावना याला स्पर्श करण्यासाठी जे उपक्रम करायचे ते एक मेडिको म्हणून त्या आयोजित करत असतात. पौर्णिमाताई, आज जो तुम्ही आम्हाला विषय दिलाय त्या विषयातच हे सगळं वेगळेपण आहे. इंग्लिशमध्ये त्या विषयाचं नाव असं आहे, माइंडिंग द माइंड इन पार्किन्सन्स डिसीज. आणि त्याचा एक छोटंसं मराठी रूपांतर आहे की पार्किन्सन्स डिसीज आणि मानसिक स्वास्थ्य. मानसिक स्वास्थ्य या विषयावर मला तरी असं वाटतं की तुम्ही एक तरुण तडफदार उपक्रमशील डॉक्टर खूप छान प्रकाश आज टाकू शकाल. तुम्हाला मी विनंती करते की आमच्या शुभार्थी, शुभंकर आणि सर्व बघणाऱ्या सभासदांना आपण आता मार्गदर्शन करावं, संवाद साधावा. ओव्हर टू यू पौर्णिमाताई. येस, थँक्यू सो मच, धन्यवाद. आणि मला खूप आवडतं पार्किन्सन्स मित्रमंडळच्या कार्यक्रमांमध्ये यायला, कारण तुम्ही सगळे लक्ष देऊन ऐकता आणि इतके सगळे ऑलरेडी इन्स्पायर्ड असता की आपण काहीतरी चांगल्या दिशेने वाटचाल केली पाहिजे. आणि या दृष्टीतनच मग त्यामुळे मला त्याच्यामुळेच खरं तर हा विषय मला सुचला. आणि माझ्या प्रॅक्टिसमध्ये मी बघत असते की कसे सगळे पेशंट्स आणि त्यांचे केअर गिव्हर्स, आता मी या विषयासाठी अभ्यास करत होते तेव्हा एक नवीन शब्द मला कळला, केअर पार्टनर असं म्हटलं गेलंय त्याला. तर तोही शब्द मला आवडला की केअर गिव्हिंग नको, केअर पार्टनरिंग आहे ते. म्हणजे दे आर कॉन्ट्रीब्युटिंग अँड द पेशंट इज ऑल्सो कॉन्ट्रीब्युटिंग असा तो अर्थ. तर ह्याचा अभ्यास करताना अजून मला काही नवीन गोष्टी कळल्या की आज बोलायचंय म्हणून अभ्यास केला मी. तर माझ्या प्रॅक्टिसमध्ये मला दिसतं की डायग्नोसिसने माणूस खचत नाही. त्या डायग्नोसिसशी आपण कोप कसं करतो, कोपिंग स्किल्स, म्हणजे त्यांचा सामना कसा करतो, तो कोपिंग स्किल्स वरती आता माझ्या बरोबर सायकोलॉजीच्या इंटर्न्स असतात MIT मधल्या. तर आम्ही कोपिंग स्किल्स वरती एक पायलट प्रोजेक्ट केला, छोटासा, अगदी 10-20 लोकांचे क्वेश्चनर्स भरून घेतले. आणि कधी कधी दिसतं की मायग्रेन सारखा छोटासाच डायग्नोसिस आम्ही करतो आणि त्याने एखाद्याचं जीवनच उद्ध्वस्त झाल्यासारखी त्यांची रिॲक्शन होते, म्हणजे ते कोलॅप्स होतात मायग्रेन सारख्या रेग्युलर एका डायग्नोसिसमुळे, जो की खरं खूप कॉमन आहे. वेअरॅज मोटर न्यूरॉन डिझीज डायग्नोज झालेली एक फॅमिली माझ्याकडे आहे. मोटर न्यूरॉन डिझीज म्हणजे असं म्हणतात की एकदा डायग्नोसिस झालं की 2 वर्षात मृत्यू हा नक्की आहे. तर ही 2 वर्ष त्या फॅमिलीनी कशी घालवावीत? तर मोटर न्यूरॉन डिझीजचा पेशंट OPD मध्ये बसलेला असला तर तो डॉक्टर सुद्धा डिप्रेस्ड असतो की अरे बापरे, हा फॉलोअपला आला, आता मला त्याच्या भावनांचा आणि त्याचा सामना करावा लागणार. पण अशी अशी एक फॅमिली माझ्याकडे आहे की ती पेशंटची पत्नी आणि पेशंटची मुलगी आणि पेशंट स्वतः इतके सुंदर पद्धतीने कोप करतायत इतक्या भयानक डायग्नोसिसशी. या कंपॅरिझनमुळे माझ्या डोक्यात ते विचार सुरू झाले की कोपिंग स्किल्स म्हणजे एखाद्या गोष्टीचा सामना करण्याचं ते कौशल्य. सो देर इज अ सेट ऑफ स्किल्स, हे भावनिक कौशल्य आहे. आणि त्यामुळे मग माझं लक्ष तर जातच असतं पेशंट्सच्या भावनांकडे. आणि माझ्या लक्षात आलं की इव्हन आमच्या कॉन्फरन्सेसमध्ये सुद्धा पार्किन्सन्स डिझीजमध्ये भावनांचं काय होतं आणि कॉग्निशनचं काय होतं, म्हणजे मेंटल हेल्थचं काय होतं, ह्याच्याबद्दल फारशी चर्चा होत नाहीये. तर कॉन्फरन्सेसमध्ये जर चर्चा होत नाहीये तर डॉक्टर पेशंटमध्ये हा संवादच होत नसावा. जेव्हा की आमच्यातल्या काही जणांचं लक्ष जातंय ह्याच्याकडे. मग ह्याचं काय करायचं, तर म्हणून मग हा मी माझ्या OPD मध्ये मी प्रयत्न करतच असते या विषयाकडे लक्ष देण्याचं. पण आता ह्या टॉपिकमुळे
अजून जास्त क्लॅरिटी सुद्धा आली. मला सुद्धा मजा आली खरं हे टॉपिक ची तयारी करायला. आणि एक मिनिट या. तर ही इमोशनल आणि मेंटल हेल्थ यावरची माहिती आपण आज बघणार आहोत. ऐकताना बऱ्याच जणांना तुम्हाला वाटेल की अरे हो, हे माझ्या बरोबर होतंय. आणि काही काही फाइंडिंग्स असे आहेत की डिस्टर्ब व्हायला होतं, जसं पार्किन्सन्स डिझीज डायग्नोज झाल्यावर डिस्टर्ब व्हायला झालं, तसं मग इन्सिडेन्स ऑफ डिप्रेशन इन पार्किन्सन्स हे ऐकून निराशा वाटेल. पण हे निराशेसाठी नाही आहे आजचं डिस्कशन. आजचं डिस्कशन याच्यासाठी आहे की रिसर्चमध्ये जर हे फाइंडिंग आलेत, याचा अर्थ आपण एकटे नाही आहोत त्याच्यात. याचा अर्थ या डायग्नोसिसशी जुडलेल्या ह्या गोष्टी इतरांना सुद्धा होत आहेत. सो वी आर नॉट अलोन, वी आर टुगेदर इन दिस डिस्कवरी. तर इमोशनल आणि मेंटल हेल्थ, मेंटेनिंग इमोशनल हेल्थ इज एसेन्शियल टू लिव्हिंग वेल विथ पार्किन्सन्स डिझीज अँड कॅन हेल्प मॅनेज मूव्हमेंट सिम्टम्स. म्हणजे मेंटल हेल्थकडे आणि इमोशनल हेल्थकडे जर लक्ष दिलं तर उलट आपले मूव्हमेंटचे सिम्टम्स जे आहेत ते मॅनेज करणं जास्त सोपं जाणार आहे. यश, एक मिनिट, इकडे जा. मी एक वेगळा स्क्रीन शेअर करू का ह्याच्यात, माझ्या त्या स्लाइड्स पुढे मागे करायला? हा बरोबर. हा, ठीक आहे. तर काही नाही, मेंटल हेल्थकडे आपण जेव्हा मेंटल हेल्थ हे शब्द वापरतो, काही नाही. साधारणपणे लोकांना असं वाटतं की मेंटल डिझीज म्हणजे वेड लागणं, तर तू मेंटलच आहेस वगैरे. पण मेंटल हेल्थची टेक्निकल डेफिनिशन जी आहे, तर त्याच्यात ऍक्च्युली मेंदूचे 2 घटक येतात. एक नॉलेज बेस्ड इंटेलिजन्स आणि एक इमोशन बेस्ड इंटेलिजन्स, किंवा रॅशनल इंटेलिजन्स आणि इमोशनल इंटेलिजन्स. तर हीच मेंटल हेल्थ आपण जर पार्किन्सन्स मध्ये बघितली तर कॉग्निशन म्हणजे आपले हायर फंक्शन्स, म्हणजे आपली बुद्धिमत्ता, म्हणजे प्लॅनिंग, एक्झिक्युशन, पर्सनॅलिटी, जजमेंट, प्रॉब्लेम्स कसे सोडवतो आपण, निर्णय कसे घेतो, हे कॉग्निशन मध्ये येतं. आणि इमोशन्स म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता. तर हे मेंदूचे 2 वेगळे वेगळे घटक आहेत आणि या दोन्हीवरती अनेक आजारांचा परिणाम होतो. तसंच पार्किन्सन्स मध्ये पण परिणाम होतो. हे आपण पाहिलं. एक मिनिट, काहीतरी गडबड होतीये. सो अ रेंज ऑफ मेंटल इश्यूज अलॉंगसाइड युअर फिजिकल पार्किन्सन्स सिम्पटम्स, म्हणजे अनेक दिसणार आहेत आपल्याला ह्याच्यामध्ये. तर कॉग्निटिव्ह आणि इमोशनल हे मी केलेलं डिव्हिजन आहे, कारण मला हे दिसतं माझ्या आजूबाजूला. टेक्स्टबुक्समध्ये असं डिव्हिजन नाही. फॉर दॅट मॅटर आम्हाला भावनांबद्दल शिकवलंच गेलं नाही, ते सगळं सायकोलॉजीवरती ढकलत गेले. पण डे टू डे लाईफमध्ये ॲज अ डॉक्टर आय एम डीलिंग विथ पेशंट्स इमोशन्स, केअरगिव्हर्स इमोशन्स अँड माय ओन इमोशन्स अबाउट एव्हरीथिंग, अबाउट द डिझीज अँड द डायग्नोसिस ऑल्सो. तर कॉग्नेटिव्ह मध्ये आपण बघणार आहोत हॅल्युसिनेशन्स, आपण मागच्या वेळेस बोललो. मग मेमरी प्रॉब्लेम्स, माइल्ड कॉग्नेटिव्ह इम्पेअरमेंट, आणि कधी कधी अराउंड 5 to 10% मध्ये डिमेन्शियाचे छटा दिसतात. भावनिक प्रॉब्लेम मध्ये डिप्रेशन, एन्झायटी, विच आर 2 ऑफ द मोस्ट कॉमन मेंटल हेल्थ सिम्पटम्स. आणि नियरली 50% ऑफ ऑल पीपल विथ पार्किन्सन्स, म्हणजे 2 पैकी एकाला आयदर डिप्रेशन किंवा एन्झायटी असणार आहे. बराचसा मला डेटा ह्या पार्किन्सन्स फाउंडेशनच्या वेबसाईटवरनं मिळाला आणि अतिशय सुंदर वेबसाईट आहे, parkinsons.org, parkinsonsfoundation.org म्हणून. आणि मग युकेची पण साईट आहे, पण अमेरिकन साईटवरती मला जास्त युजफुल डेटा मिळाला. मेंटल हेल्थ, आपण कॉग्निशनच्या भागाकडे बघू आपण. तर कॉग्निशन म्हणजे आपली विवेक बुद्धी आणि म्हणजे विचारप्रधान बुद्धी जी आपली आहे ती, ज्याच्यामुळे आपण इतर प्राण्यांपेक्षा अतिशय वेगळे आहोत. म्हणजे मग जसं मी म्हटलं, निर्णय क्षमता, पर्सनॅलिटी, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, जजमेंट एखाद्या गोष्टीची असणं, त्याच्यानंतर विचार करणं, थिंकिंग स्किल्स, हे सगळं या बुद्धिमत्तेमध्ये येतं. आणि फ्रंटल लोब्स हा जो भाग आहे मेंदूचा, तो जास्त करून या बुद्धीसाठी वापरला जातो. आणि ह्याच्यामध्ये मग आता काय काय गोष्टी होतात, एक मिनिट, हे मी एक वेगळ्या ऍपवर हे बनवल्यामुळे असं होतं. तर कॉग्नेटिव्ह म्हणजे ही वैचारिक बुद्धी जी आहे, टू सम डिग्री बऱ्याचशा पार्किन्सन्सच्या पेशंटमध्ये ह्याच्यावर परिणाम झालेला असतो. पण बाय डेफिनेशन पार्किन्सन्स मध्ये रिजिडिटी, ट्रेमर्स,
ब्रॅडिकायनेझिया आणि लॉस ऑफ पोस्चरल रिफ्लेक्सेस बाय डेफिनेशन ह्या गोष्टी आहेत. त्यामुळे बाकीच्या ज्या गोष्टी होत्या नॉन मोटर सिम्पटम्स कडे दुर्लक्ष केलं जातं, कारण डिफायनिंग मध्ये बुद्धीवर परिणाम होतो हे नाहीये. पार्किन्सन्स डायग्नोज करताना 4 गोष्टी पाहिल्या जातात, त्याच्यात बुद्धीचा कुठेच भाग नाहीये. ट्रेमर्स, ब्रॅडिकायनेझिया, रिजिडिटी आणि लॉस ऑफ पोस्चरल रिफ्लेक्सेस म्हणजे बॅलन्स जाणं. तर ह्याच्यात बुद्धी नसल्यामुळे आपलं म्हणजे समाजाचं मेडिकल केअरच्या पूर्ण सिस्टमचं ह्या गोष्टींकडे लक्ष खूप उशिरा गेलं. पण बऱ्याच पेशंट्समध्ये आपण बघतो की कॉग्निटिव्ह इम्पेअरमेंट असते आणि ज्या ब्रेन चेंजेसमुळे मोटर सिम्पटम झालेले असतात त्याच ब्रेन चेंजेसमुळे, म्हणजे डोपामिन फक्त बेझल गँग्लियामध्ये नसतं गरजेचं, इतर भाग पण मेंदूचे आहेत जिथे डोपामिन गरजेचं असतं, जसं की बुद्धीच्या जागा. आणि म्हणून मग तिथे सुद्धा जेव्हा परिणाम होतो डोपामिन कमी असल्याचा, तेव्हा जशी हालचाल हळू होते तसं मेमरी आणि थिंकिंग पण हळू होऊ शकते. स्ट्रेस मेडिकेशन आणि डिप्रेशन ह्याच्यामुळे सुद्धा आपल्या मेमरीवर परिणाम होऊ शकतो. तर माइल्ड कॉग्निटिव्ह इम्पेअरमेंट म्हणजे स्मरणशक्तीवर झालेला हलकासा परिणाम. ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला दिसतात. फॉर एक्झाम्पल, आपण एकाग्रता ठेवू शकत नाही. तर आता एकाग्रता आपल्याला कुठे लागते? आपल्याला अनेक ठिकाणी एकाग्रता लागते. आपल्याला साधा न्यूजपेपर वाचताना एकाग्रता लागते, कारण एकाग्रता असली तरच आपल्याला तो न्यूजपेपर सलग वाचता येतो. आपल्याला टीव्ही सिरियल बघताना एकाग्रता लागते, कारण एकाग्रता असली तरच आपल्याला कालच्या सुद्धा एपिसोडमध्ये काय झालं हे आठवणार असतं आणि तर आजच्या एपिसोडचा संदर्भ लागणार असतो. म्हणून जेव्हा काही काही नातेवाईक मला सांगतात की अहो हे आजकाल ना टीव्ही पण बघत नाहीत, तर ह्याच्या मागे कधी कधी हे कारण असतं की अटेन्शन डिफिकल्टी झाल्यामुळे त्या टीव्हीवर काय चाललंय हे रजिस्टर होत नाही, हे प्रोसेस होत नाही, कारण इझी डिस्ट्रॅक्टेबिलिटी म्हणजे प्रत्येक गोष्टीने लक्ष आपलं वेधलं जातं. प्रत्येक गोष्टीने जर लक्ष वेधलं गेलं तर आपण एकच कार्य नीट करू शकणार नाही. तर हे माइल्ड कॉग्निटिव्ह इम्पेअरमेंट मध्ये ह्या गोष्टी येतात. डिसऑर्गनायझेशन म्हणजे सगळं आपल्या वस्तू व्यवस्थित ठेवणं, तसेच आपले विचार सुद्धा आपल्या मनाच्या कप्प्यात नीट ठेवणं. तर विचार नीट ठेवणं, वस्तू नीट ठेवणं, वेळेचे नियोजन हे पण ऑर्गनायझेशन स्किल्स मध्ये येतं. तर ह्या सगळ्यामध्ये छोटे छोटे हलके हलके फरक व्हायला लागू शकतात पार्किन्सन्स डिझीज मध्ये. मोटर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग माझं साध्या सोप्या गोष्टीकडे एक लक्ष असतं. ओपीडी मध्ये पेशंट येतात तेव्हा जेव्हा मी सांगते पेशंट्सना की एकतर पेशंट दारातनं आत आला की आमचे डोळे, न्यूरोलॉजिस्टचे डोळे आणि मन असं ट्रेंड असतं की आमचे लगेच एक्झामिनेशन सुरू होतं. पेशंट कसा चालतोय, चेहऱ्याचे हावभाव कसे आहेत, स्वतःला तयार होण्यामध्ये त्यांनी इंटरेस्ट घेतलाय की नाही, या सगळ्या गोष्टींकडे आमचं लक्ष जात असतं. केस छान विंचरलेत की नाही, स्वच्छता मेंटेन्ड आहे की नाही. मग तसंच जेव्हा पेशंटला आम्ही सांगतो की आता तुम्हाला मी तपासणार आहे तर तुम्ही बेडवर या, तर खुर्चीवरनं उठायचं आहे, आपली पोझिशन सावरायची आहे. मी आता चंकिंग करते, मी त्या एका ऍक्शनचे छोटे छोटे भाग करून तुम्हाला सांगणार आहे, ज्याच्यावरनं तुम्हाला कळेल की मी जे मोटर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग म्हणते त्याचा अर्थ काय. तर खुर्चीवरनं उठायचंय. आता खुर्चीवरनं उठताना सुद्धा आधी वजन सावरायचंय, मग खुर्चीवर हात ठेवून उठणार आहे, तिथेही वजन सावरायचंय, मग उभ्या स्थितीमध्ये परत वजन सावरायचंय आणि त्यानंतर मग चालत त्या बेडकडे जायचंय. मग अनेक हॉस्पिटल ओपीडीज मध्ये बेडला 1 किंवा 2 पायऱ्या असतात. तर ज्या पेशंट्सना मॉडरेट किंवा सिव्हिअर पार्किन्सन्स आहे, मॉडरेट पार्किन्सन्स म्हणू कारण ते ओपीडी मध्ये येत असतात रेग्युलरली, तर मॉडरेट पार्किन्सन्स मध्ये सुद्धा त्या 2 पायऱ्या चढणं हा एवढा मोठा मोटर प्रॉब्लेम असतो. हे केअर गिव्हर्सना माहिती पाहिजे. माझ्या दृष्टीने ह्याची जाणीव केअर गिव्हर्सना हवी, कारण मोटर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग खुर्चीतनं उठताना सुद्धा आहे की मी नक्की कोणत्या हातावर वजन घेऊ. मी जर आता उठले तर लगेच उठले, मी मला विचार नाही करावा लागला, कारण माझे बेझल गँग्लिया माझ्यासाठी सबकॉन्शियसली ते निर्णय घेत आहेत. पण पार्किन्सन्सच्या पेशंटमध्ये तसं होत नाही. म्हणजे त्या 2 पायऱ्या चढताना उजवा पाय आधी टाकू की डावा पाय, मग जर उजवा पाय टाकायचा असेल तर डाव्या पायाची पोझिशन कशी ठेवू, हे सगळे प्रश्न मला त्या पेशंटच्या चेहऱ्यावर दिसत असतात. त्यामुळे इथे मी काय वापरते, जे तुम्ही सुद्धा वापरू शकता, जे फिजिओथेरपीसाठी जात असतील पार्किन्सनसाठी त्यांना हे माहिती असेल कदाचित, लाऊड कमांड्स. लाऊड कमांड्स द्यायचे, म्हणजे हा उचला काका, उजवा पाय उचला, 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 उचलून टाका.
हे लाऊड कमांड्स दिले की त्या पेशंटच्या मनाचं काम आपण करत असतो. तर लाऊड कमांड्स ओपीडी मध्ये मला खूप फायद्याचे वाटतात. तर तसंच ते घरी सुद्धा फॉलो करत असावेत. माझ्याकडे जे येतात पेशंट्स त्यांच्या केअर गिव्हर्सना किंवा केअर टेकर्सना मी इन्स्ट्रक्शन्स देते की त्यांना तुम्ही मोठ्याने सांगा, पाय उचलून पुढे टाका, पाय उचलून पुढे टाका. आणि हे ह्याच्यात मदत होण्यासाठी पार्किन्सन्सची एक वॉकिंग स्टिक पण डिझाईन केलेली आहे, ज्याच्यामध्ये व्हिज्युअल क्यूज दिले जातात, पाय कुठे टाकायचं, म्हणजे त्यांच्या ब्रेनला विचार नाही करावा लागणार की पाय किती पुढे टाकू. तर पार्किन्सन्सची ती एक स्टिक मिळते. आमच्या नागपूरच्या एका इंजिनियरने ती लो कॉस्ट मध्ये बनवली सुद्धा होती पार्किन्सन स्टिक. ती लेझर बीम येते समोर, एक 12 इंच पुढे, एक 1.25 फूट पुढे, म्हणजे पेशंटला कळतं की त्या लेझरच्या लाईनच्या अलीकडे पाय टाकायचा आहे. तर मोटर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग हे अतिशय महत्वाचं आहे, कारण त्याच्यात प्रॉब्लेम्स अनेकदा आम्हाला ओपीडी मध्ये दिसतात. तर हे सगळं कॉग्निशन मध्ये येतं. तर हे जे माइल्ड कॉग्निटिव्ह इम्पेअरमेंटचे जे सिम्पटम्स असतात, तर बरेचदा ते रोजच्या आयुष्यात ADL म्हणतो आम्ही त्याला, ऍक्टिव्हिटीज ऑफ डेली लाईफ, रोज करण्याच्या ऍक्टिव्हिटीज, जसं की स्वतःची आंघोळ करणे, स्वतःची आवराआवर करणे, इवन सकाळी उठल्यावर दात ब्रश करणे वगैरे. तर हे ADL मध्ये येतं. स्वतःचं मोशन्स पास करणे, स्वच्छता ठेवणे, जेव्हा भूक लागल्याचं समजून त्याच्यावर ऍक्शन घेणे, जसं की वाढून घेणे, वाढलेलं नीट जेवणे, आणि मग झोपायला जाणे, ह्या ऍक्टिव्हिटीज ऑफ डेली लाईफ. वॉकला जायचं असेल तर वॉकला जाणे. तर या गोष्टींबरोबर माइल्ड कॉग्निटिव्ह इम्पेअरमेंट मुळे काहीच गडबड होत नाही, कारण रोजच्या आयुष्यात आपल्याला तेवढी सारी बुद्धी लागत नसते. आपण रिफ्लेक्सली जगत असतो आपलं आयुष्य, आणि ते नोटिसेबल पण नसतात बरेचदा. पण जर आपण टेस्ट केल्या तर आपल्याला समजतं की हे सगळं होतंय. फॉर एक्झाम्पल, टीव्ही हे आजकाल बघत नाहीत कारण त्यांचा ना इंटरेस्टच गेलाय सगळ्यातून. तर हे खरं डिप्रेशन म्हणून मिसडायग्नोज होऊ शकतं. ऍक्च्युली हा त्यांचा अटेन्शनचा प्रॉब्लेम असू शकतो. तर अटेन्शनचा प्रॉब्लेम असेल तर अटेन्शनला दुरुस्त केलं पाहिजे. डिप्रेशन असेल तर त्याला ट्रीट केलं पाहिजे. हा फरक कळण्यासाठी तुम्ही त्या पद्धतीने यू हॅव टू एक्सप्रेस दिस टू द डॉक्टर की असं आजकाल होतंय. आणि मग खरंच लक्ष देता येत नाहीये का, बरं टीव्ही बघत नाहीत पण न्यूजपेपर वाचतायत का, त्याच्यावरती चर्चा करतायत का, असं काही काही आपण लक्ष देऊ शकतो. तर जुना जुना असा विचार होता की कॉग्निटिव्ह चेंजेस ज्या आहेत त्या मिडल किंवा लेट स्टेज पार्किन्सन्स मध्येच होतात. पण नवीन जो रिसर्च सुरू आहे, कारण जसं मी म्हटलं की आता त्या मेडिकल केअर सिस्टमचं लक्ष ह्याच्या सगळ्याकडे गेलंय. तर नवीन रिसर्च हा सांगतो की माइल्ड चेंजेस मे बी प्रेझेंट इवन ऍट द टाइम ऑफ डायग्नोसिस. आणि हे आपल्याला कळणं गरजेचं आहे, आणि कळेल कधी, जर आपण सगळे मिळून अवेअर असू तरच आपल्याला हे कळेल. तर हलक्या हलक्या चेंजेस डायग्नोसिसच्या वेळेसच असू शकतात, आणि तेव्हाच जर त्या कळल्या तर तेव्हा औषधांच्या शिवाय पण आपण ऍक्शन घेऊ शकतो बाय मेकिंग चेंजेस इन द लाईफस्टाईल. तर जर तुम्हाला कन्सर्न असेल ऍज अ केअर पार्टनर ऑर ऍज अ पेशंट की अरे मला असतील की काय कॉग्निटिव्ह चेंजेस, बापरे हे आजपर्यंत मी विचारच नव्हता केला, सो एक्सप्रेस दिस टू युअर डॉक्टर. कधी कधी एखाद्या औषधाने पण कॉग्निटिव्ह चेंजेस असू शकतात, आणि कधी कधी एखादं नवीन औषध ऍड केल्याने त्या कॉग्निटिव्ह चेंजेस बदलू सुद्धा शकतात. आणि जर न्यूरोसायकोलॉजिस्टला तुम्हाला ऍक्सेस असेल तर त्यांच्याकडनं तुम्ही इंडिपेंडेंटली सुद्धा असेसमेंट करून घेऊ शकता की मला असं वाटतं की कॉग्निटिव्ह चेंजेस माझ्या बुद्धिमत्तेवर पण पार्किन्सनचा परिणाम झाला का, आय वॉन्ट टू नो. तर काही काही सोप्या सोप्या टेस्ट आहेत, जसं की मोका, एस नावाची टेस्ट, एडेनब्रुक्स कॉग्निटिव्ह असेसमेंट, तर इव्हॅल्युएशन, आणि मोका म्हणजे मॉन्ट्रियल कॉग्निटिव्ह असेसमेंट. तर ह्या साधारण 1 तासाभरात उरकतील अशा प्रश्नोत्तराच्या टेस्ट आहेत, आणि त्याच्यावरनं आपल्याला अंदाज येतो की जे बेसिक घटक आहेत बुद्धिमत्तेचे, त्याच्यावर काही परिणाम झाला आहे का. त्याच्यामुळे पार्किन्सन्समुळेच परिणाम झाला असेल असं गरजेचं नाही. जेव्हा जेव्हा एखाद्या पेशंटच्या मध्ये बुद्धिमत्तेवर काही परिणाम झाला आहे असं जेव्हा लक्षात येतं, तेव्हा पहिली गोष्ट असते व्हिटॅमिन B12 आणि थायरॉइड मध्ये काही गडबड आहे का बघायला. आणि जर ते नॉर्मल असतील तर मग आपण विचार करतो की ब्रेन डिझीज आहे का. मग ब्रेन डिझीज मुळेच जर हे कॉग्निशनवर परिणाम झाला असेल तर आधी आपण म्हणतो की बघतो की माइल्ड आहे, मॉडरेट आहे की सिव्हिअर आहे. माइल्ड जर असेल तर नुसतीच औषधं असं ऍटिट्यूड नसतं, नॉन मेडिकल लाईफस्टाईल चेंजेस ज्या आपण नंतर बघणार आहोत. तर हा झाला कॉग्निशनचा भाग. आणि मग इथे कोणाकोणाची मदत होऊ शकते की ऑक्युपेशनल थेरपिस्ट, ज्याच्यामध्ये अडॅप्टिंग आणि कोपिंग स्किल्स जे आपल्याला सांगू शकतात. आता पुण्यामध्ये अडल्ट ऑक्युपेशनल थेरपिस्ट खूप खूप शोधले की एखादा सापडतो,
आपल्या न्यूरो हार्मनीच्या कॉन्फरन्सला अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच ऑक्युपेशनल थेरपिस्ट आले होते. टोटल 450 लोकांनी अटेंड केला, पण त्याच्यामध्ये 10च्या वर ऑक्युपेशनल थेरपिस्ट नव्हते. तर अडल्ट ऑक्युपेशनल थेरपिस्ट सापडणं अवघड असतं. पण मग उपाय काय आहे, तर आपल्याकडचे फिजिओथेरपिस्टच ऑक्युपेशनल थेरपी मधलं बरंच काही करतात. ऑक्युपेशनल थेरपिस्ट म्हणजे कोण? तो थेरपिस्ट जो हाताच्या ऍक्टिव्हिटीज आणि बुद्धीच्या ऍक्टिव्हिटीज ह्याच्यावर काम करतो. तर ऑक्युपेशन मध्ये लागणारे हे 2 आपले अवयव आहे, बुद्धी आणि हात. त्यामुळे ऑक्युपेशनल थेरपिस्ट इज ट्रेन्ड फॉर थेरपी फॉर डे टू डे कॉग्निशन, रोज लागणारी बुद्धी आणि हाताच्या इंटेलिजंट हालचाली, जसं की लिहिणं, बटणं लावणं उघडणं, हे जे कौशल्य मनुष्य प्राण्याच्या हातांचे आहेत त्याच्यावर काम करणारा थेरपिस्ट म्हणजे ऑक्युपेशनल थेरपिस्ट. तर आपले फिजिओथेरपिस्टशी तुम्ही जर तुमच्या फिजिओथेरपिस्टशीच पण चर्चा केली या गोष्टींची, की मला रोजच्या गोष्टींमध्ये या घटकांमध्ये प्रॉब्लेम जातोय आणि मला त्याच्यासाठी सुद्धा फिजिओथेरपी मधल्या काही युक्त्या शिकवा, असं तुम्हाला त्यांना एक्सप्रेस करावं लागेल आणि मग ते तुम्हाला सांगतील. फिजिओथेरपिस्टचं ट्रेनिंग नाहीये तुमच्यातलं हे शोधून काढायचं, कारण ते फिजिओथेरपिस्ट आहेत. न्यूरोसायकोलॉजिस्टचं ट्रेनिंग आहे, पण न्यूरोसायकोलॉजिस्टकडे साधारणपणे अजून इझिली लोक जातील असं नाहीये. ते सापडत पण नाहीत आपल्याला इतक्या इझिली जितके इझिली फिजिओथेरपिस्ट सापडतात. तर त्यामुळे सध्या तुमच्या फिजिओथेरपिस्टला जर तुम्ही सांगितलं, व्यक्त केलं की मला रोज ना मी अमुक अमुक ऍक्टिव्हिटी करते, त्याच्यामध्ये माझी खूप गडबड होतीये, मला ह्याच्यात काही मदत करू शकाल का तुमच्या थेरपीच्या थ्रू, मग त्यांना ऑक्युपेशनल थेरपीचं मात्र थोडंफार ट्रेनिंग असतं आणि त्याच्यातनं ते तुमची मदत करू शकतील. मग तसंच भाषा हे आपलं हायर फंक्शन आहे मनुष्य प्राण्याचं. तर त्याच्यामध्ये विचार आहे आणि बोलता येण्याची क्रिया आहे. मग शब्द समूह आहे. या सगळ्यासाठी ब्रेनमध्ये वेगवेगळ्या जागा असतात. तर जसा ब्रॅडीकायनेझिया असतो पार्किन्सन्स डिझीज मध्ये, ब्रॅडी म्हणजे स्लो आणि कायनेझिया म्हणजे मूव्हमेंट, तसंच ब्रॅडीफ्रेनिया सुद्धा असतो. ब्रॅडी म्हणजे स्लो आणि फ्रेनिया म्हणजे थिंकिंग. जर पु ल देशपांडेंचे नंतरचे भाषणं किंवा कथाकथन जर कोणी ऐकलं असेल तर ते खूप जास्ती पॉझेस घेत होते. त्यांचा जेव्हा सत्कार झाला तेव्हा त्या एका कार्यक्रमात मी पण होते, तर म्हणजे आय वॉज इन द ऑडियन्स, आणि ते लक्षात येत होतं कारण त्यांना पार्किन्सन्स झाला होता आणि त्यांनी US ला जाऊन सुद्धा त्यांनी ट्रीटमेंट ट्राय केली होती तेव्हा. तर ब्रॅडीफ्रेनिया म्हणजे इतक्या हुशार माणसाला सुद्धा त्यांची बोलण्याची स्पीड का कमी झाली होती, ते वक्ते असून सुद्धा, म्हणजे त्यांचं खरं प्रोफेशनवाली स्किल होती ती बोलणं. आणि इवन देन त्याच्यावर आपल्याला तो दिसायचा तेव्हा परिणाम. तर आपल्या एक्स प्राईम मिनिस्टरना सुद्धा पार्किन्सन्स होता आणि त्यांचा बोलण्याची स्पीड बाय नेचर सुद्धा त्यांची, बाय ट्रेनिंग सुद्धा त्यांची स्लो होती. पार्किन्सन्स झाल्यावर अजून जास्ती ते स्लो झाले. तर भाषेवरती परिणाम होतो पार्किन्सन्स मध्ये आणि तिन्ही लेवलला परिणाम होतो. बोलताना जे कोऑर्डिनेशन लागतं, जसं हातांना कोऑर्डिनेशनची गरज असते तसं बोलताना कोऑर्डिनेशनची गरज असते. आवाज घशातनं बाहेर काढताना म्हणजे फोनेशन, ह्याला आपण म्हणतो फोनेशन, आणि इथे जे चाललंय त्याला म्हणतो आपण आर्टिक्युलेशन. तर फोनेशन मध्ये सुद्धा प्रॉब्लेम येतो, आर्टिक्युलेशन मध्ये पण प्रॉब्लेम येतो. आणि नंतर ब्रॅडीफ्रेनिया म्हणजे विचारांची स्पीड पण स्लो होते. त्यामुळे शब्दसंग्रहातून शब्द खेचून तोंडावाटे बाहेर काढण्याची जी क्रिया आहे ती पूर्ण स्लो होते. मग याच्यामध्येच स्पीच थेरपिस्ट कडनं आपण मदत घेऊ शकतो, स्पीच अँड लँग्वेज थेरपिस्ट. मग तिथे आर्टिक्युलेशन थेरपी, फोनेशन थेरपी आणि मग लँग्वेज थेरपी, या सगळ्या गोष्टींचं वेगवेगळ्या पद्धतीने. तर माझ्या लेवलवर जेव्हा पेशंट माझ्याकडे येतो आणि त्यांना तेवढा वेळ नाहीये किंवा तेवढी साधनं नाहीयेत त्यांच्याकडे की वेगळ्या पद्धतीने स्पीच थेरपिस्टकडे जावं वगैरे, तर काही सोपे सोपे उपाय मी सांगते त्यांना, की न्यूजपेपरच्या हेडलाईन्स रोज मोठ्याने वाचायच्या, कारण हेडलाईन्स रोज बदलत असतात, त्यामुळे त्याच्यात नाविन्य असतं. आणि हेडलाईन्स अशा खूप इम्प्रेसिव्ह व्हाव्या म्हणून खूप जोडाक्षरं त्याच्यात असतात. त्यामुळे ह्याचा फायदा आपण थेरपीसाठी करून घ्यायचा, की हेडलाईन्स रोज मोठ्याने वाचायच्या. आणि मग त्याच्यावर जर आपण डिस्कशन केलं आपल्या केअर पार्टनरशी किंवा एखाद्या बहिणीला भावाला फोन करून की अरे वाचलंस का आज पेपरमध्ये काय आलं, करून ती डिस्कस केली न्यूज, तर बुद्धिमत्तेची सुद्धा एक थेरपी होऊन जाते.
तर ह्या गोष्टींमध्ये आपल्याला थेरपिस्ट पण असतात. आणि अजून एक सुंदर टूल मला वाटतं भाषेसाठी, ते आहे संगीत. तर प्रार्थना जर लक्षात असतील कोणत्या, किंवा भजन एखादं लक्षात असेल, तर ते रोज मोठ्याने म्हणावं. आणि वेन आय से मोठ्याने, आपण त्या बेताचाच मोठं म्हणणार आहोत. ते शेजाऱ्यांनी उद्या माझ्याकडे आलं नाही पाहिजे की तुम्ही काय सांगितलं तुमच्या पेशंटला म्हणून. तर मोठ्याने म्हणायचंय, म्हणजे आवाज मोठ्याने निघाला पाहिजे आणि ती पूर्ण म्हटली गेली पाहिजे प्रार्थना. जसं चालताना फास्ट चालतात पेशंट, फेस्टिनेटिंग गेट म्हणतात त्याला पार्किन्सन्सचे पेशंट. जर सिंडोपा तुमचं बरोबर चालू नसेल, डोपामिन बरोबर दिलं गेलं जात नसेल टॅबलेट्स मधनं, तर चालताना स्पीड अचानक वाढायला लागते आणि ते भरभर 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 पुढे चालत जातात. ह्याला म्हणतात फेस्टिनेटिंग गेट. हीच क्रिया भाषेत सुद्धा होते. शब्द जवळ 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 आणि पटपट पटपट येतात. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी जर संगीताचा आपण उपयोग केला, गाणं सिंग अलॉंग केलं, तुम्हाला किशोर कुमार आवडतो तर किशोरचं गाणं लावा आणि त्याच्यासोबत गा. तुम्हाला आशा आवडते तर आशाची कॅसेट लावून तिच्यासोबत गा. तर या अशा गोष्टी जर आपण करू शकलो, तर त्याचा सुद्धा इथे फायदा होतो. म्युझिकचा वेगवेगळ्या स्तरांवर फायदा होतो, वेगवेगळ्या लेवल्सवर फायदा होतो. कारण त्याच्यात शब्द पण, गाणी सुगम संगीत जर पाहिलं तर त्याच्यात शब्द सुद्धा असतात, त्यामुळे भाषा. आणि मग नंतर आपण ठरवलं की नाही, परत एकदा मला हे म्हणायचे काल ऐकलेलं गाणं, तर मेमरीची सुद्धा ती एक एक्सरसाइज होते. अंताक्षरी खेळा तुम्ही कोणाकोणासोबत, तर स्वतःशी सुद्धा आपण अंताक्षरी खेळू शकतो की आता क चं गाणं, मग आता हे कहा, हा आता ह वर संपलं, आता ह चं गाणं. आपण स्वतःशी सुद्धा अंताक्षरी खेळू शकतो आणि इट इज अ व्हेरी गुड एक्सरसाइज फॉर स्पीच, मेमरी, लँग्वेज. तर आता आपण वळणार आहोत माझ्या फेवरेट टॉपिककडे, तो म्हणजे भावना. तर भावनांचं सुद्धा पुढे दोन भाग केलेत की इंट्रापर्सनल आणि इंटरपर्सनल. तर बुद्धिमत्तेमध्ये 7 बुद्धिमत्ता गार्डनर नावाच्या सायकोलॉजिस्टने मांडल्या होत्या. त्या 7 बुद्धिमत्तांपैकी 2 ह्या भावनिक बुद्धिमत्ता आहेत. एक आहे इंट्रापर्सनल इमोशन्स आणि एक इंटरपर्सनल इमोशन्स. तर इंट्रापर्सनल म्हणजे मग स्वतःचं नियोजन आणि इंटरपर्सनल म्हणजे नात्यांचं नियोजन. तर ह्या दोन्ही घटकांमध्ये अनेक आजारांचा परिणाम होत असतो. त्याच्यामध्ये पार्किन्सन्स काही सुटलेला नाही. आणि इमोशनल हेल्थ मेंटेन करणं हे आपल्या फिजिकल हेल्थसाठी अतिशय गरजेचं आहे. कारण स्पंजमध्ये जसं पाणी असतं तसं आपल्यामध्ये हे मन आहे. त्यामुळे शरीर आणि मन आपण सेपरेट करू शकत नाही. जरी आमच्या MBBSच्या सिलेबसमध्ये त्या 4.5 वर्षात छोट्याशाच भागामध्ये सायकेट्रीच्या खाली सगळं त्यांनी घुसवलंय. फिजिओलॉजी आम्हाला जोर जोरात दाबून दाबून शिकवतात की हे तुम्हाला कसे ठोके पडतात हे तुम्हाला कळलंच पाहिजे, पोट कसं डायजेस्ट करतं हे कसं तुम्हाला कळलंच पाहिजे. पण भावनांबद्दल आम्हाला एक 3-4 चॅप्टर मध्ये सगळं 4.5 वर्षात उरकून टाकतात. पण तरी सुद्धा जेव्हा आम्ही ट्रीट करायला लागतो तेव्हा आमचा सामना सर्वात जास्त होतो तो भावनांशीच होतो. आणि भावना आणि शरीर आपण वेगळे करूच शकत नाहीत. आणि एक स्वास्थ्य हवं असेल तर दुसरं हवंच आहे. आपल्या वेदांतामध्ये दिलेलं आहे की बॉडी, माइंड, इंटेलेक्ट आणि त्याच्यावरती आहे स्पिरिट. म्हणजे शरीर, बौद्धिक मन, भावनिक मन आणि त्याच्यावरती आहे आत्मा. आणि WHO हेल्थच्या डेफिनेशन मध्ये ह्याच गोष्टी आहेत. WHO मध्ये काय म्हणतात की हेल्थ इज नॉट ॲब्सेन्स ऑफ डिझीज, इट इज प्रेझेन्स ऑफ फिजिकल, मेंटल अँड स्पिरिच्युअल वेलबिंग. आणि मेंटल मध्ये काय काय येतं, कॉग्निटिव्ह आणि इमोशनल. तर त्यामुळे ही हेल्थ ही आपल्याला पूर्ण हेल्थसाठी गरजेची आहे. सर्वात महत्वाचं ऑब्स्टेकल जे मला वाटतं, जे मग आम्हाला ऍक्टिव्हली ॲज डॉक्टर्स वी ट्राय आवर बेस्ट टू डू समथिंग अबाउट इट, पण ओपीडी मध्ये मिळणारा वेळ पुरत नाही. तो पहिला ऑब्स्टेकल हा आहे की पार्किन्सन्स बद्दल समाजात इतका स्टिग्मा आहे, इतका स्टिग्मा आहे की त्या शब्दाची भीती घेऊनच पेशंट्स आमच्या ओपीडी मध्ये आलेले असतात की माझा हात कापतोय आणि पार्किन्सन्सचं डायग्नोसिस तर नाही ना होणार. तर मग एक ती मनात भीती असते आणि मग ती भीती कन्फर्म झाली की वाटलंच होतं मला करून, ती जी निराशा सुरू होते. ऍक्सेप्ट करायला लागतं डायग्नोसिस आपल्याला. आणि आम्ही वेगवेगळ्या डिझिजेसचं डायग्नोसिस करत असतो. पण पार्किन्सन्स डिझीज फॉर व्हेरियस रिझन्स इज वन ऑफ द डिफिकल्ट डिझिजेस टू ऍक्सेप्ट.
नंबर वन, त्याचा आपल्या पर्सनॅलिटीवर परिणाम होत असतो. आपण कसे दिसतोय समाजाला ह्याच्यावर परिणाम होणार असतो. आपला आपली इन्साइट म्हणजे आपली समज की मला काय होतंय याची जी समज आहे ती आपली इंटॅक्ट असते. म्हणजे मला सतत कळत असतं की माझ्यासोबत हे होतंय. आणि आपल्या स्वातंत्र्यावरती आता मारा पडणार आहे ह्याची अशी अचानक जाणीव होते. खरं म्हणजे पार्किन्सन्स मध्ये हे उशिरा होणार असतं, लगेच होणार नसतं, उद्या परवा होणार नसतं. पण तरी सुद्धा ते दिसायला लागतं. याला म्हणतो आपण अँटिसिपेटरी ग्रीफ, की 2 वर्षांनी माझं काय होईल याचं आत्ताच दुःख करणं. ह्या गोष्टी आम्ही ऍक्च्युली बघत असतो होताना. अँटिसिपेटरी ग्रीफ नावाची गोष्ट इथे होते आणि इथेच तुमच्यासारखे सपोर्ट ग्रुप्स खरंच कामी येतात. कारण मग एकमेकाचा सपोर्ट जो मिळतो आणि त्याच्यातनं जे बळ येतं, तर हे रिॲक्शन टू डायग्नोसिस नावाचा जो प्रकार होत असतो त्याच्यामुळे येणारं नैराश्य. पण हे सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे की डोपामिन हा पॉझिटिव्हिटीसाठी लागणारा एक न्यूरोट्रान्समीटर सुद्धा आहे. त्यामुळे कोणाचं डोपामिन कुठे कुठे कमी होतंय हा फरक असतो पेशंट टू पेशंट. आणि त्यामुळे सिमटम्स हे डोपामिन कमी झाल्यामुळे सुद्धा असू शकतात, हे लक्षात ठेवायचंय. जर ते डोपामिन कमी झाल्यामुळेचे सिमटम्स असतील तर पार्किन्सन्ससाठी ट्रीटमेंट सुरू केल्यावर त्या डिप्रेशनमध्ये सुद्धा फरक पडायला लागतो. 1-2 महिन्यात जर फरक पडला नाही तर इट हॅज टू बी ट्रीटेड ॲज अ सेपरेट एंटिटी. पण यू हॅव टू रिपोर्ट दिस टू द डॉक्टर. तर अँझायटी आणि डिप्रेशन हे 2 महत्वाचे मेंटल हेल्थ सिम्पटम्स आहेत. नियरली हाफ ऑफ ऑल पीपल म्हणजे 2 पैकी एकाला अँझायटी किंवा डिप्रेशन किंवा दोन्ही हे आहेत. हे 2 एकमेकाचे कझिन्स आहेत. अँझायटी आणि डिप्रेशन चुलत भाऊ मावस भाऊ आहेत एकमेकाचे. सो दे कॅन बी ट्रिगर्ड बाय द स्ट्रेस ऑफ रिसिव्हिंग अ डायग्नोसिस लाईक पार्किन्सन्स ऑर यू माइट बिकम अँशियस अबाउट वर्क अँड द करंट कॉस्ट ऑफ लिव्हिंग, की आता खर्च वाढणार आहे ट्रीटमेंट वगैरे सगळी सुरू झाल्यामुळे. आणि मला कामाला जाता येईल का. आमचे काही काही यंग पार्किन्सन्स आहेत, म्हणजे 40s मधले सुद्धा यंग पार्किन्सन्स आहेत. सो दे आर ॲट देअर प्राईम. मुलांची 10वी-12वी पण व्हायची असते आणि पार्किन्सन्सचा डायग्नोसिस होतो. तर त्यांचं सुद्धा हँड होल्डिंग करावं लागतं ह्या सगळ्या जर्नीमधनं. तर डिप्रेशन आणि मूड, तर मूड स्विंग्स पण येऊ शकतात. आणि जसं तुम्हाला फ्रीजिंग आणि डिस्कायनिझिया हे जसं होतंय, ही सेम घटना मूड मध्ये सुद्धा होऊ शकते, की मूड एकदम लो आणि मग अतिशय प्रफुल्लित आणि उत्साहित आणि उत्तेजित. तर मूड स्विंग्स होऊ शकतात. पण डिप्रेशन ही वेगळी गोष्ट आहे, मूड स्विंग्स ही वेगळी गोष्ट आहे. पण ह्या दोन्ही गोष्टी होऊ शकतात ह्याची जाणीव ठेवणं गरजेचं आहे. आणि एक मूड मीटर आपण आपलं आपलं बनवू शकतो. हा जसा डायग्राम दिलाय की आज मला कसं वाटतंय, तर हे नुसतंच मी या सभेत सांगत नाहीये. मूड मीटर हे आम्ही जेव्हा आमच्या कॉलेजमधल्या मुलांसाठी जेव्हा वर्कशॉप्स घेतो तर त्याच्यातही आम्ही सांगतो की रोज झोपायच्या आधी 15 मिनिटं स्वतःच्या दिवसाबद्दल विचार करण्यात घालवा, की आज ओव्हरऑल माझा मूड कसा होता. आणि आम्ही त्याच्यात त्यांना हेही सांगतो की 3 थिंग्स टू बी ग्रेटफुल फॉर. हे आपण पुढे येऊ, मी जर विसरले तर मला आठवण करा. ग्रॅटिट्यूड इज अ स्किल. कृतज्ञता हे एक कौशल्य आहे. हे मेंटल हेल्थमध्ये युनिव्हर्सली ऍक्सेप्ट झालेलं आहे. तर डिप्रेशन आणि मूड हे पार्किन्सन्स मध्ये दे आर अफेक्टेड. तर इमोशनल आणि बिहेवियरल चेंजेस जे असतात, ही थोडी बिझी स्लाइड आहे पण मी हे सगळं मराठीत सांगते आता, की भावना आणि वर्तन ह्याच्यामध्ये जे बदल होतात हे अनेक अनेक क्रॉनिक डिझिजेस म्हणजे चालत राहणारे जे आजार आहे, आर्थरायटिस जरी घेतलात तुम्ही, वाताचा आजार, दम्याचा आजार घेतलात, हार्ट फेलियर काही जणांना असतं की ज्यांचं काही बायपास होऊ नाही शकत, दम लागतोय, बसून राहावं लागतं. सो एनी क्रॉनिक डिझीज इज अकंपनीड बाय इमोशनल अँड बिहेवियरल चेंज. पण पार्किन्सन्स मध्ये हे थोड्या जास्त प्रमाणात आपल्याला सापडतात. ज्या न्यूरोट्रान्समीटर्स मुळेच पार्किन्सन्स ची गडबड होतीये, तेच न्यूरोट्रान्समीटर्स काही प्रमाणात मूड रेग्युलेट करण्यासाठी आपल्याला गरजेचे असतात. म्हणून तेच प्रोसेसेस जेव्हा ब्रेनमध्ये दुसऱ्या जागी फ्रंटल लोब्स मध्ये निर्णय क्षमता असते, लिम्बिक सिस्टम मध्ये भावनिक मेंदू आहे, तर तिथे जेव्हा डोपामिन कमी पडतं तेव्हा मग पार्किन्सन्स डिझीज सोबत साइड बाय साइड डिप्रेशन सुद्धा होऊ शकतं. आणि डोपामिन बनवणाऱ्या या पेशी जेव्हा गळून पडतात तेव्हा मूवमेंट आणि मूड हे दोन्ही एकत्रितपणे अफेक्ट होऊ शकतात. मग तेव्हा डिप्रेशन हा खरं पार्किन्सन्सचा नॉन मोटर सिम्पटम मानला जातो.
म्हणजे हे 4 मोटर सिम्पटम्स आपण बघितले, ट्रेमर्स, ब्रॅडिकायनेसिया, रिजिडिटी आणि रिफ्लेक्सेस. पण ह्याच्या व्यतिरिक्त नॉन मोटर सिम्पटम्स मध्ये कॉन्स्टिपेशन येतं, वास कमी यायला लागतोय, हायपॉस्मिया, अॅनॉस्मिया येतं, रेम स्लीप बिहेवियर डिसऑर्डर नावाचे एक झोपेचा प्रॉब्लेम आहे की जे स्वप्न पडतात त्याच्यात त्याचे हातपाय हलण्याची जी क्रिया जी स्वप्नात होतीये ती पण आपण करायला लागतो. तर रेम स्लीप बिहेवियर डिसऑर्डर किंवा RBD हे पण पार्किन्सन्सच्या पेशंट्समध्ये जास्त प्रमाणात पाहिलं जातं, कारण झोपेच्या केंद्रामध्ये जे डोपामिन बनतंय तिथे सुद्धा गडबड होते. आणि RBD हा जर कोणाला असेल, रेम स्लीप बिहेवियर डिसऑर्डर, इट हॅज टू बी रिपोर्टेड. इट इज युजली रिपोर्टेड बाय द स्लीपिंग पार्टनर. जी व्यक्ती त्याच बेडमध्ये झोपतीये त्या व्यक्तीलाच कारण त्रास होतो, कारण त्यांना लाथाबुक्के बसतात. आणि असं जर होत असेल किंवा कधी कधी आपण स्वप्नात ओरडत असलो तर ते झोपेत सुद्धा ऍक्च्युली मोठ्याने ओरडलं जातं. तर ह्याला RBD असं नाव आहे. आणि RBD असेल तर इट हॅज टू बी रिपोर्टेड. इट इज व्हेरी इझी टू ट्रीट करायला सोपं आहे RBD. तर ते जर होत असेल कोणाला तर यू हॅव टू टेल इट टू युअर डॉक्टर. तर बेसिकली इमोशनल चेंजेस कडे लक्ष देणं गरजेचं आहे. पार्किन्सन्स ज्यांना आहे आणि अलॉंग विथ युअर केअर गिव्हर्स, फॅमिली अँड फ्रेंड्स, कारण इट इज अ फॅमिली विथ अ पर्सन विथ पार्किन्सन्स. तर तुमचे जे फॅमिली मेंबर्स आहेत, मित्र मैत्रिणी आहेत, त्यांच्यावर सुद्धा ह्या पार्किन्सन्सच्या छटा पसरणारच असतात. आणि मग त्यांना हे रेंज ऑफ इमोशन्स एक्सपिरियन्स करायला लागतात. एकतर जेव्हा डायग्नोसिस होतो तेव्हा जसं मी म्हटलं की शॉक आणि डिनायल बऱ्याच प्रमाणात पार्किन्सन्स मध्ये असतो. आणि मग जर एखाद्याला शंका असेल की मला आहे बहुतेक, आहे बहुतेक, आहे बहुतेक, आहे बहुतेक, आणि मग आपण डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टर सांगतात की हो तुमचं डायग्नोसिस आहे पार्किन्सन्स, तर मग ते हो मला बघा वाटतच होतं आणि ते खरंच निघालं. तर ह्यामुळे सुद्धा एक वेगळी भावना येते. राग येऊ शकतो, फिअर ऑफ लॉस ऑफ कंट्रोल, फ्रस्ट्रेशन, शेम, ह्या सगळ्या गोष्टी मनात वाटू शकतात. मग जसं औषधं सुरू करतो आपण आणि मग एक ते समाधान यायला लागतं, मग त्याच्यासोबत ह्या भावना सुद्धा कमी होऊ शकतात. पण ऍज आय सेड, नाही झाल्या कमी तर यू हॅव टू रिपोर्ट इट. मग आपल्या प्रियजनांची काळजी आपल्याला वाटते की आजपर्यंत मी हिची काळजी घेत होतो, आता हिलाच माझी घ्यावी लागणार. ह्या सगळ्या गोष्टींमुळे एक्झॅस्परेशन, अँगर, ग्रीफ ह्या भावना येऊ शकतात. आणि मग हे जे मिक्सचर होतं की गोळ्या घेतल्यावर बरं वाटतं, मग 4 तासांनी परत फ्रीजिंग व्हायला लागतं, तर हे जे मूड स्विंग्स व्हायला लागतात दॅट इट सेल्फ कॅन ऍड टू फ्रस्ट्रेशन. आणि मग जसा हा आजार पुढे पुढे जातो तर मग इथे ऍक्सेप्टन्सचा हा एक रोल अतिशय मोठा आहे. तर मग पार्किन्सन्स माझ्यामुळे माझ्या मूडवर परिणाम होतोय का असं जर आपल्याला वाटत असेल तर मग आपण वी हॅव टू रिपोर्ट दिस. आणि बिसाइड्स डिप्रेशन, अँझायटी, चिंता, काळजी करणं, चिंतेच्या स्थितीत सतत असणं, आणि थकवा आणि निर्विकारता सुद्धा काही पेशंट्स मध्ये येऊ शकते. निर्विकारता आणि चिंता ही एकत्र नसते. चिंता वाटणाऱ्या लोकांना चिंताच खूप असते आणि निर्विकारता वाटणाऱ्या लोकांना निर्विकारताच खूप असते. पण हे बघायला पाहिजे की आपल्यामध्ये ह्या गोष्टी आहेत का. आणि मग मूड म्हणजे नक्की काय, तर आपण कसे असतो आपल्याला दिवसा कसं वाटतंय. आता हलके हलके मूड स्विंग्स सगळ्यांचेच असतात. म्हणजे मी काय 24 तास आनंदी नसते, किंवा 24 तास निर्विकार नसते, किंवा 24 तास रागात नसते. मी सकाळी उठल्या उठल्या अरे वा आज काय असणार आहे असा कदाचित विचार असेल माझ्या मनात. ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर हा का जात नाहीये, हालत का नाहीये, असा तो राग आणि इरिटेशन असेल. ओपीडी मध्ये गेल्यावर बापरे आजची गर्दी माझ्याच्याने मॅनेज होईल का, अशी अँझायटी असू शकते. तर ह्या दिवसभरामध्ये प्रत्येकामध्येच वेगवेगळ्या भावनांच्या छटा असतातच. दिवसभर एका भावनेत आपण नसतोच. पण जर आपल्याला मूडचा प्रॉब्लेम असेल तर अशा अशा स्थिती असण्याच्या ऐवजी आपल्याला अशा अशा स्थिती असतात. राग येईल तेव्हा तो खूप येईल, निराशा होईल तेव्हा ती खूप होईल, उत्साह वाटेल तेव्हा अति जास्त वाटेल, आणि चिंता वाटेल तेव्हा अति जास्त वाटेल. त्यामुळे ह्याचं अँप्लिट्यूड बदलेल. असं असं व्हायच्या ऐवजी असं असं व्हायला लागेल, असं असं व्हायला लागेल. आणि तसं जर असेल तर आपल्या ADL, ऍक्टिव्हिटीज ऑफ डेली लाईफवर त्याचा परिणाम होतो. अँड दॅट हॅज टू बी मॅनेज्ड. तर ह्यांना आधी ओळखणं गरजेचं आहे आणि हे ओळखायला अवघड जातं. पार्किन्सनचा डायग्नोसिस झालाय म्हणून आजकाल हे चिडलेले असतात, किंवा म्हणून आजकाल हे दुःखी असतात, असं न म्हणता रिपोर्ट इट टू युअर ट्रीटिंग फिजिशियन अँड लेट देम टेक अ कॉल. आणि जर गरज वाटली तर थेरपिस्टकडे जाऊन सायकोलॉजिस्टकडे जाऊन इव्हॅल्युएट करून घ्यायच्या या गोष्टी. आणि आपल्या केअर पार्टनरला सुद्धा विचारणं खूप बरं पडेल
जे कोण आपली काळजी घेते त्यांना विचारायचं की काय ग तुला त्रास होतोय का माझ्या मूड्सचा, काय रे तुला काय वाटतंय की मी जरा जास्तच चिडले का काल. जेव्हा मन शांत होईल तेव्हा फीडबॅक घ्या आपल्या केअर पार्टनर कडून की हे असं होतंय का, आणि होत असेल जसं आपण ताप, अंगदुखी, पाय दुखतोय, उलट्या होत आहेत, ह्या सिमटम्स ना जितक्या सहजपणे आपण डॉक्टरांना सांगतो तितक्याच सहजपणे आपण आपल्या भावनांबद्दल बोलायला शिकलं पाहिजे. रागाबद्दल आपण जसं तापाबद्दल बोलतो की मला थंडी वाजून ताप आला, तसंच आपण रागाबद्दल बोलायला शिकलं पाहिजे की मला राग आला आणि मी 2-4 गोष्टी तोडल्या. कारण आपण बोललो नाही, आपण हे लपवून ठेवलं तर आपण बरे कसं होणार. ताप आहे हे डॉक्टरला सांगितलंच नाही तर ते ट्रीटमेंट कशी देणार. सो स्टार्ट टॉकिंग अबाउट युअर इमोशन्स एज वेल अँड लेट अस फाइंड आउट वेज टू मॅनेज देम. आणि जर वाढणारं नैराश्य किंवा निरर्थकपणा आपल्या आयुष्याबद्दलचा किंवा राग किंवा चिडचिडेपणा वाटत असेल आणि त्याच्यामुळे तुमच्या रोजच्या आयुष्यावर परिणाम होत असेल, सो सीक हेल्प. महत्वाचं आहे की सीक हेल्प. तर पार्किन्सन्स डिझीज मध्ये डिप्रेशन हे असतंच, बरेचदा असतंच. रिॲक्टिव्ह डिप्रेशन जर असेल म्हणजे डायग्नोसिसमुळे आलेलं डिप्रेशन, तर त्याची ट्रीटमेंट सुरू केल्यावरती ते आपोआप कमी व्हायला लागतं, कारण ट्रीटमेंटचे इफेक्ट्स दिसायला लागतात. फिजिओथेरपी, एस्पेशली ग्रुप फिजिओथेरपीला जर तुम्ही गेलात, जे माझ्या ओळखीचे काही फिजिओथेरपिस्ट तसं करतात की 6 पार्किन्सन्सच्या पेशंट्सना एकत्र थेरपी द्यायची, 6 स्टेशनवरती असतात, मग ते रोटेट करतात, मग परत प्रत्येक जण त्या ऍक्टिव्हिटीज करतात, परत रोटेट होतात. मग ग्रुप थेरपीने काय होतं, एक थोडं सोशलायझेशन पण होतं, विचार एक्सचेंज केले जातात. अच्छा तुमचा दिवस कसा गेला, माझा कसा गेला, ह्याची चर्चा होते. तर ह्याचं जर हे जर असेल तर मग ह्याच्याबद्दल रिपोर्ट केलं पाहिजे. सॉरी, हे जर जास्त प्रमाणात होत असेल आणि ट्रीटमेंट सुरू केल्यावर कमी नाही झालं, मी हे चौथ्यांदा म्हणतेय, पण ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर जर आपोआप पार्किन्सन्सच्या ट्रीटमेंटने जर तुमचं नैराश्य गेलं नाही, तर यू हॅव टू रिपोर्ट इट टू युअर डॉक्टर की मला अजूनही माझ्या नैराश्याचा त्रास होतोय, माझ्या मध्ये मध्ये येतंय माझं नैराश्य, ह्याचं मला काहीतरी करून हवं. तर जवळजवळ 50% पेशंट्सना डिप्रेशन असतं, म्हणजे 2 पैकी 1 पेशंट. आणि पार्किन्सन्स आउटकम प्रोजेक्ट, तर तुम्ही जर त्या साईटवर जाऊन हे बघितलं तर खूप छान ही पेशंट आणि केअर गिव्हर्ससाठीच केलेली साईट आहे. पार्किन्सन्स आउटकम प्रोजेक्ट म्हणजे जे जे त्यांनी, आणि हाच तो नवीन रिसर्च आहे ज्याच्यावरनं त्यांना कळलं की कॉग्निशन आणि इमोशनवरती अर्ली स्टेजेसमध्ये पण परिणाम होतोय, आणि त्यांना जर आपण दुरुस्त केलं तर आपली क्वालिटी ऑफ लाईफ जास्त चांगली होतीये, हे त्यांना ह्या पार्किन्सन्स आउटकम प्रोजेक्ट मधून कळलं. आणि जितकं हालचालीला आपण महत्व देतोय तितकंच भावनांना आणि बुद्धीला पण महत्व आपण दिलं पाहिजे. तर आता मॅनेज कसं करायचंय हे मूड, डिप्रेशन आणि अँझायटी, तर साधारणपणे डे टू डे लाईफ मध्ये वापरता येतील, रोजच्या आयुष्यात वापरता येतील अशा काही युक्त्या आहेत का हे आपण बघू, आणि त्याचसोबत मदत कोणाची मागायची हे आपण बघू. त्याआधी जे पण पेशंट्स आहेत त्यांना हे माहिती पाहिजे, आणि जे केअर पार्टनर्स आहेत त्यांच्यासाठी हे महत्वाचं आहे. तर केअर पार्टनर्स आणि नुसतेच पार्किन्सन्सचे नव्हे, डिमेन्शियाचे केअर पार्टनर्स, आर्थरायटिसचे केअर पार्टनर्स, रेस्पिरेटरी फेलियरचे केअर पार्टनर्स, कार्डियक फेलियरचे केअर पार्टनर्स, सेरेब्रल पाल्सीच्या मुलांचे केअर पार्टनर्स, ऑटिझमच्या मुलांचे केअर पार्टनर्स. तर ज्या ज्या आजारांमध्ये हे आहे की हा आजार वाढत जाऊ शकतो, ज्या ज्या आजारांमध्ये हे आहे, तर साधा ऑस्टिओआर्थरायटिस जरी घेतला तुम्ही, गुडघ्याचा वात, त्या त्या पेशंटच्या केअर पार्टनर्स मध्ये सुद्धा हे आहे. कारण इनफॅक्ट ट्रिपल पीडी नावाचा एक आजार आहे, वारंवार चक्कर येण्याचा आजार, म्हणजे जो वर्टॅगो आहे तो ज्यांना वारंवार होतो त्यांच्यामध्ये सुद्धा मी ही डिसेबिलिटी खूप बघते. कारण त्यांचा तर वाढत जाणारा आजार नाहीये, पण त्यांचा अधूनमधून डोकं वर करणारा आजार आहे. पण तो आज मला चक्कर येईल का ह्या भीतीने ते इतके हतबल झालेले पेशंट असतात. ट्रिपल पीडी, पर्सिस्टंट परसेप्च्युअल पोस्चरल डिझिनेस, तर हा एक वर्टॅगोचा वेगळा प्रकार आहे. ज्या ज्या पेशंट्सना 4-5 वेळा वर्टॅगो होऊन गेला किंवा इव्हन 1-2 वेळा वर्टॅगो होऊन गेला, त्यांच्या मनात ती भीती बसते, मग ब्रेनमध्ये चेंजेस होतात आणि मग त्यांना हा क्रॉनिक वर्टॅगो सुरू होतो. त्यांच्या सुद्धा केअर गिव्हर्समध्ये ह्या गोष्टी आढळलेल्या आहेत की त्यांना मग डिप्रेशन होण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि मग एक फॅमिली केअर गिव्हर अलायन्स नॅशनल सेंटर आहे केअर गिव्हिंगचं USA मध्ये, तिथे त्यांना लक्षात आलं की 40 ते
70% फॅमिली केअर गिव्हर्स त्यांना हे डिप्रेशनचे सिम्पटम्स असू शकतात. आणि विथ अ क्वार्टर टू हाफ ऑफ दीज केअर गिव्हर्स मीटिंग द डायग्नोस्टिक क्रायटेरिया फॉर मेजर डिप्रेसिव्ह डिसऑर्डर, म्हणजे ज्याला आपण डिप्रेशनचा आजार असं म्हणतो, तो केअर गिव्हर्स मध्ये होऊ शकतो. आणि केअर गिव्हर जर बर्नआउट झाल्या, केअर गिव्हर बर्नआउटच्या सुद्धा माझ्याकडे काही किस्से आहेत जे बिलकुल सुखकारक मुळीच नाहीयेत, कारण केअर गिव्हर बर्नआउट ही सिस्टम फेलियरची निशाणी आहे. आर हेल्थ केअर सिस्टम हॅज फेल्ड याची मी निशाणी मानते, की त्या केअर गिव्हरची फाईल बनली नाही म्हणून कोणाचं लक्षच गेलं नाही. पण केअर गिव्हर फटीग अँड बर्नआउट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. तर त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तर इफ यू आर अ केअर गिव्हर अँड यू आर हॅव्हिंग इमोशनल प्रॉब्लेम्स, इट हॅज टू बी सॉल्व्ड. दॅट प्रॉब्लेम हॅज टू बी सॉल्व्ड. तर तर जे पण तुमचे केअर पार्टनर्स असतील, स्पाऊस असो, फॅमिली मेंबर असो, तुमच्या जवळचे कोणी नातेवाईक असो, जे बऱ्याच जणांचे मुलं मुली परदेशात असतात, NRI असतात, मग इथे कुठची तरी भाची, भाचा, भाचीचा नवरा, असा दूरचा जावई, असे वेगवेगळ्या इमोशनल आणि सोशल डिस्टन्सवरचे लोक पण केअर गिव्हर्स असतात. तर त्यांना सुद्धा बर्नआउट होऊ शकतो जर ते तुमचं केअर गिव्हिंग रेग्युलरली करत असतील तर. आणि त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मेन नैराश्य आणि चिंता ही ह्या वाटेतूनच आपण बर्नआउटकडे चालत जाणार असतो. तर तसं होत नाहीये ना, हे बघणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट आहे की रिलेशनशिप्स. आपण म्हटलं की भावनिक बुद्धिमत्ता ही दोन प्रकारची आहे, एक इंट्रापर्सनल आणि एक इंटरपर्सनल. तर भावनिक बुद्धिमत्ता तिथे पण आहे, सोशल इंटेलिजन्स पण म्हटलं गेलं याला. तर नात्यांचं समीकरण बदलायला लागतं जेव्हा एक डायग्नोसिस होतो. तर केअर गिव्हर आणि पेशंट मधलं नातं आणि फॅमिली मधल्या इतर लोकांचं नातं त्या पेशंट बरोबर, ह्या गोष्टींमध्ये बदल होतात. आणि ते बदल सगळ्यांनाच कळत असतात. आणि ते बदल होत आहेत, त्यांना आपण आयदर सेलिब्रेट करू शकतो, त्यांना आपण चांगल्या दिशेने ठेवू शकतो. आणि जर समजा ते प्रॉब्लेमॅटिक होत असतील, जे पण आम्ही खूप म्हणजे ठराविक सिच्युएशन्स मध्ये आम्ही ते बघतो की प्रॉब्लेमॅटिक झालेले रिलेशनशिप्स, आणि ह्याची वेगळी वेगळी कारणं सुद्धा असतात. कॉग्निटिव्ह प्रॉब्लेममुळे जे मेंटल हेल्थवरती जे परिणाम होतोय त्याच्यामुळे पण होऊ शकतात हे प्रॉब्लेम्स. इमोशनल मूड स्विंग्समुळे सुद्धा होऊ शकतात. तर जर आपल्याला कळलं की हे मूड स्विंग्स आजारामुळे होत आहेत किंवा औषधांच्या परिणामामुळे होत आहेत, तर त्याच्यातनं सुद्धा एक त्याच्याबरोबर कोप करायला एक दिशा मिळते मनाला. पण केअर गिव्हरच्या सुद्धा इमोशनल हेल्थवरती परिणाम होत असतो आणि त्याच्यामुळे सुद्धा नात्यांवरती परिणाम होऊ शकतो. तर हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. आणि जर हे होत असेल तर त्याच्याबद्दल एकमेकाशी चर्चा करणं गरजेचं असेल. जर तिथे बॅरियर्स असतील तर मग एखाद्या अलिप्त व्यक्तीशी, इनडिफरंट व्यक्तीशी, जसं की काउन्सिलरशी आपण ह्याच्याबद्दल चर्चा करू शकतो. तर हे लक्षात ठेवायचं की चर्चा होऊ शकते. तर आता त्यांनी जे दिलेल्या गोष्टी आहेत आणि मी काही सांगते त्या युक्त्या, हे दोन्ही मिक्स करून मी काही आता पुढच्या ज्या स्लाइड्स बनवल्या आहेत त्या आहेत, ती कॉग्निटिव्ह बिहेव्हिअरल थेरपी ही मान्य झालेली आहे. कॉग्निटिव्ह बिहेव्हिअरल थेरपी म्हणजे आपल्या विवेकबुद्धीला वापरून आपल्या वागण्यामध्ये फरक आणायचा. तर विवेकबुद्धीला आपल्या वापरायचंय आणि ती वापरून आपल्या वागण्यामध्ये, आपल्या भावनांच्या नियोजनामध्ये कसा बदल करता येईल हे बघायचंय. तर कॉग्निटिव्ह बिहेव्हिअरल थेरपी आणि REBT, रॅशनल इमोटिव्ह बिहेव्हिअर थेरपी, ह्या दोन्ही एकत्र प्रॅक्टिस करणारे थेरपिस्ट असतात आपल्या आजूबाजूला. त्यांच्याकडे आपण जाऊ शकतो. बट थेरपी इज नॉट अ मॅजिक वॉन्ड. म्हणजे आल्यानंतर कोलानंतर छू आणि थेरपी झाली तुमची, आता तुम्ही उद्यापासून एकदम स्थितप्रज्ञ झालात, असं नसतं. थेरपी इज हार्ड वर्क. इट इज ॲज मच हार्ड वर्क ॲज फिजिओथेरपी. पण इट वर्क्स. इवन इफ इट इज हार्ड वर्क, इट वर्क्स. तर जर प्रॉब्लेम्स असतील तर आपण सायकोलॉजिस्टची, सायकोथेरपिस्टची मदत घेऊ शकतो. आणि ग्रुप थेरपी पण आपण करू शकतो. ग्रुप थेरपी म्हणजे वर्कशॉप, म्हणजे समान प्रॉब्लेम असलेल्या लोकांना एकत्र करून सगळ्यांचं एक सेशन घेणं. उलट ग्रुप थेरपीमध्ये मजा पण येते
आम्ही आमच्या NGOच्या थ्रू जेव्हा थेरपी सेशन्स किंवा वर्कशॉप्स घेतो, आम्ही नाट्य पण त्याच्यात खूप वापरतो, म्युझिक वापरतो. तर त्याच्यात मजा पण आली पाहिजे, त्याच्यातनं मार्गही निघाला पाहिजे आणि तो मार्ग घरी गेल्यावर लक्षात राहिला पाहिजे. या 3 गोष्टी जर ग्रुप थेरपीमध्ये होणार असतील तर मग दॅट इज ऑल्सो अ गुड आयडिया. मग काही काही गोष्टी मी सांगते, स्ट्रक्चर ऑफ द डे आणि वीक टाइम टेबल, ते थोड्या वेळाने आपण बघणार आहोत. व्यायाम व्यायाम आणि तुम्ही जर फिजिओथेरपीचे काही ठराविक व्यायाम करत असाल तर दॅट इज गुड फॉर युअर पार्किन्सन्स. इट इज ऑल्सो गुड फॉर युअर इमोशन्स. इट इज ऑल्सो गुड फॉर युअर कॉग्निशन. म्हणजे तुमच्या बुद्धिमत्तेसाठी पण महत्वाचं आहे, तुमच्या भावनांसाठी पण ते महत्वाचं आहे आणि तुमच्या शारीरिक पार्किन्सनसाठी सुद्धा फिजिओथेरपी महत्वाची आहे. आणि जसं मी म्हटलं, ग्रुप फिजिओथेरपीसाठी जर तुम्ही काही केलं, तुम्ही तुमच्या तुमच्या लेवलवरती अरेंज पण करू शकता की आपल्या 6 जणांचा प्रॉब्लेम सिमिलर आहे, चला आपण ग्रुप फिजिओथेरपीसाठी जाऊ. त्याच फिजिओथेरपिस्टकडे जायचं आणि सांगायचं आमच्या 6 जणांची घ्याल का. म्हणजे हे माझ्या मनात जसे विचार येत आहेत तसं मी व्यक्त करते हा आता बोलताना. तर ग्रुप थेरपीमध्ये एक्सरसाइज पण होतं आणि पाचवा पॉईंट जो आहे सोशलायझेशन, की सोशलायझेशन थांबवायचं नाहीये पार्किन्सन्समुळे. माझ्या एक पेशंट होत्या, त्यांची मुलं परदेशात आहेत, दोघंही डॉक्टर आहेत. आणि त्या काकू माझ्या पेशंट होत्या आणि त्यांचा जेव्हा मी डायग्नोसिस केला पार्किन्सनचा, त्यांना तर आधी ड्रग इंड्युस्ड पार्किन्सन्स वाटला. सायकॅट्री कडनं चालू असलेली मूडसाठी औषधं होती आणि त्यांच्यामुळे कधी कधी पार्किन्सन सारखे वाटणारे सिमटम्स येतात. तर आधी वाटलं की यांना ड्रग इंड्युस्ड पार्किन्सन्स आहेत म्हणून त्यांची औषधं बंद केली. आणि मग त्या 6 महिने 1 वर्ष एकदम छान होत्या आणि मग त्या 1 वर्षानंतर त्यांचा ऍक्च्युअल पार्किन्सन्स सुरू झाला. तर त्यांचा पार्किन्सन्स डिझीजचा डायग्नोसिस जेव्हा मी केला तेव्हा मी त्यांना सांगितलं मी खूप लवकर पाठवते फिजिओथेरपीसाठी. डायग्नोसिस झाल्याच मी सांगते पेशंट्सना की एक फिजिओथेरपिस्टकडे जाऊन या, ते काय म्हणतात ते तर बघा. आणि 15 दिवस झाले औषधं घेऊन की मग जायचं असतं पहिली व्हिजिट फिजिओथेरपिस्टची. म्हणजे विथ मेडिसिन्स हाऊ गुड यू आर हे फिजिओथेरपिस्ट बघतात आणि मग ते तुमची थेरपी सुरू करतात. तर त्या काकूंनाही मी सांगितलं की काकू 15 दिवस झाले की तुम्ही फिजिओथेरपिस्टकडे जा आणि 1 महिन्याने माझ्याकडे या. तर त्या जेव्हा 1 महिन्याने माझ्याकडे आल्या, त्या मला म्हणाल्या मी फिजिओथेरपिस्टकडे जाऊन आले, पण मी फिजिओथेरपिस्टला सांगितलं नाही की मला पार्किन्सन्स आहे. मी सांगितलं की मला गुडघ्यासाठी फिजिओथेरपी हवी, कारण ती फिजिओथेरपिस्ट माझ्या मैत्रिणीची मुलगी आहे आणि मग माझ्या मैत्रिणीला कळेल की मला पार्किन्सन्स डिसीज आहे. तर त्यामुळे त्यांनी हा त्यांचा डायग्नोसिस लपवून ठेवला फिजिओथेरपिस्ट कडनं सुद्धा. फाईल पण नाही घेऊन गेल्या त्या. तर हा इतका जो स्टिग्मा आहे पार्किन्सन्सचा, हा जाण्यासाठी तुमच्यासारखे सपोर्ट ग्रुप्स अतिशय महत्वाचे आहेत. आणि जर आपण लपवून ठेवला प्रॉब्लेम तर आपल्याला मदतच कसे करतील लोक. सिस्टम, हाऊ विल द सिस्टम हेल्प अस. तर द प्रॉब्लेम हॅज टू बी एक्सप्रेस्ड आणि सोशलाइज करणं म्हणून सोडायचं नाही. आणि आपल्या आपला जो काही प्रॉब्लेम असेल, आम्ही जे कोपिंग स्किल्स वरती रिसर्च करतोय त्याच्यावरनं हे कळतंय. रेझिलियन्स, काटकता नावाचा एक आपल्यामध्ये घटक असतो आणि त्या काटकतेसाठी लागणारी कौशल्य असतात आपल्याकडे. तर ती कौशल्य कुठे शिकवली नाही जात आहेत अजूनपर्यंत तरी. आमचा प्लॅन आहे की त्याच्यावर बनवणं काही. तर ही जी काटकता आपली असते त्या काटकतेमधला एक घटक आहे की आपल्या प्रॉब्लेम विषयी सहजपणे बोलता आलं पाहिजे. व्हायनिंग आणि कंप्लेनिंग नाही की हा मला आहे पार्किन्सन्स डिसीज, ट्रीटमेंट चालू आहे. अहो काका तुमचा असा हात, हे बाटली हातात धरली, हात असा कापतो काय, मला पार्किन्सन्स आहे, गोळ्या चालू आहेत. आणि मग वेगळ्या विषयांवर चर्चा सुरू करायची. आपण किती सहजपणे आपल्या आजाराबद्दल बोलू शकतो तितक्याच सहजपणे समाज आपल्याला ऍक्सेप्ट करणार असतो. आम्ही एपिलेप्सीमध्ये तेच बघतो. मिरगीचा आजार, 100 पैकी एकाला एपिलेप्सी आहे पण ती इतकी लपवली जाते कारण त्याच्या बद्दल सहजपणे बोलायला आपल्याला कोणी शिकवलंच नाहीये. तर आय हॅव पार्किन्सन्स डिझीज डझंट हॅव मी या सिद्धांतावर, की हो आहे माझा हात कापतो, हो माझे प्लेट हालायला लागते त्यामुळे मला बसून जेवायला लागतं, मला टेबल द्या, असं बिनधास्तपणे सांगता आलं पाहिजे. तर आणि पण सोशलायझेशन बंद नाही करायचं. आणि दुसरा नियम म्हणजे आपल्या आजाराची चर्चा मित्रमैत्रिणींबरोबर, नातेवाईकांबरोबर करायची नाही. जगामध्ये लाख गोष्टी आहेत बोलण्यासारख्या. पॉलिटिशियन्सनी आपली सोय केलेली आहे, रोज नवीन विषय असतो बोलायला. क्रिकेट हा विषय आहे, बॉलिवूड हा विषय आहे, टीव्ही सिरियल्स हा विषय आहे, शेजारी काय चाललंय हा विषय आहे, गॉसिप करा हवं तर. पण आपल्या आजाराबद्दल चर्चा फक्त आपल्या डॉक्टर बरोबर आणि आपल्या सपोर्ट ग्रुपमध्ये एवढ्याच ठिकाणी करायची. बाकी ठिकाणी आजाराबद्दल चर्चा करायची नाही. बाकी इतर अवांतर विषयांवर फालतू गप्पा
इट इज वन ऑफ द स्ट्रेस बस्टर्स. फालतू गप्पा मारणे आणि ते मारता येणे, टवाळक्या करणे भाषेमधून, आणि ह्या ह्या ज्या गोष्टी आहेत, गप्पा, फालतूची बडबड, जे आपण लहानपणी सुट्ट्यांमध्ये कझिन्स मित्रमैत्रिणी मिळून केलंय, तर आता जर हे नवीन बालपण असेल तर पुन्हा तशीच बडबड करून मस्त रिलॅक्स व्हायचंय आणि त्यासाठी सोशलाइज करायचंय. असे नका पार्किन्सन्स, असे नका मायग्रेन, असे नका डिमेन्शिया, असे नका मोटर न्यूरॉन डिझीज. तर माझा मोटर न्यूरॉन डिझीजचा पेशंट, जो मी म्हंटल तुम्हाला, ती फॅमिली खूप छान कोप करतेय, तर त्याच्या भाचीच्या एंगेजमेंटसाठी मस्त व्हीलचेअर मध्ये छान कुर्ता घालून, मस्त सिल्कचा, मागे त्याचा व्हेंटिलेटरचं मशीन लावून गेला माणूस की मी जाणार, मला अटेंड करायचंय. सो बाकीच्यांना, बाकीचे बरोबर ते मग आपोआप सपोर्ट सिस्टम एक नवीन तयार होते. तर सोशलायझेशन बंद करायचं नाही. एक्सरसाइज म्हणजे मुवमेंट ऍज अ थेरपी हे महत्वाचं आहे, आणि सपोर्ट ग्रुप्स हे महत्वाचे आहेत. सेल्फ सूद असं त्यांनी एक वेगळं दिलंय त्या वेबसाईटवरती. पण जे आपण सांगतोच, तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये ऑलरेडी हे बोलत असता की जे काय आपले छंद होते जुने ते जागृत करा. जर कधीच छंद जोपासायला वेळच नसेल मिळाला तर एक नवीन छंद तयार करा. माझ्या टीचर होत्या शाळेतल्या, ज्या खूप स्ट्रिक्ट होत्या, आम्ही घाबरायचो त्यांना, आणि मग त्या रिटायर झाल्यानंतर कळलं की त्यांनी पेंटिंग क्लास लावला. तर त्यांचं पूर्ण आयुष्य इतकं स्ट्रिक्ट टीचर असण्यात गेलं की रिटायर झाल्यानंतर शी स्टार्टेड डुईंग ॲक्रिलिक्स अँड वॉटर कलर्स. तर असं काही नाहीये की नवीन आपण शिकू नाही शकत, आपण नवीन शिकू शकतो. आणि तर सेल्फ सुदिंग, स्वतःला बरं वाटण्यासाठी रोज काहीतरी करायचंय, पेशंटने सुद्धा आणि केअर पार्टनरने सुद्धा. कोणाचाच बर्नआउट आपल्याला नकोय. तर ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. टाइम टेबल, जसं आपल्याला अन्नाची भूक असते आणि पाण्याची भूक असते, तसं आपल्याला आपल्या आत्म्याला स्ट्रक्चरची भूक असते. असंच नाव आहे त्याला सायकोलॉजीच्या पुस्तकात, स्ट्रक्चर हंगर. आपल्याला दिवसाला एक आकार लागतो, वेळेला एक आकारबद्ध आपल्याला दिवस हवा असतो. आपल्या मनाला, आपल्या आत्म्याला उठायची वेळ, दात ब्रश करायची वेळ, नाश्ता करायची वेळ, मग नंतर साफसूफ होऊन बाहेर आलो, आंघोळ बिंघोळ झाली, कपडे घालून मस्त छान, मग नंतर पेपर वाचला, नंतर जेवायला बसलो, मग एक डुलकी काढली, उठलो, परत पेपर वाचला, टीव्ही पाहिला, थोडा चहा कॉफी नाश्ता केला, मग गप्पा मारल्या कोणाशी तरी, अजून काहीतरी एखादी ऍक्टिव्हिटी केली, मग रात्रीचं जेवण, मग परत थोडीशी ऍक्टिव्हिटी आणि मग झोप. हे झालं व्हर्टिकल स्ट्रक्चर. हे व्हर्टिकल स्ट्रक्चर झालं. एक हॉरिझॉन्टल स्ट्रक्चर पण असतं, म्हणून हा टाइम टेबलचा फोटो इथे घेतलाय. तर ही युक्ती मी प्रत्येक पेशंटला सांगते, आणि हे मन, बुद्धी, वैचारिक बुद्धी आणि भावनिक बुद्धी दोन्हीसाठी हे महत्वाचं आहे. सोमवारी सकाळी एक स्लॉट असतो हा इकडे, सगळं आवराआवरी झाली आणि जेवायची वेळ व्हायची आहे, तिथे मध्ये एक तासभर असतो. तुम्ही हाऊसवाईफ, होम मेकर असलात तरी तो तास काढायचा. प्रोफेशनल हाऊसवाईफ म्हणजे त्या हाऊसवाईफ ज्या हे तास बरोबर शोधून काढतात. तर हा तास इथे एक असला पाहिजे. आणि मग तसाच संध्याकाळी 4-5 वाजता डुलकी काढून आपण उठलो, चहा वगैरे झाल्यानंतर रात्रीच्या जेवणाला वेळ आहे, तर तिथे एक टाइम स्लॉट असतो. तर ह्या 2 टाइम स्लॉट्स मध्ये सोमवारची ऍक्टिव्हिटी वेगळी पाहिजे, मंगळवारची ऍक्टिव्हिटी वेगळी पाहिजे, बुधवारची ऍक्टिव्हिटी वेगळी पाहिजे, गुरुवारची ऍक्टिव्हिटी वेगळी, शुक्रवारची वेगळी, आणि मग शनिवारी हाफ डे, रविवारी सुट्टी. रविवारी डोंट फॉलो एनी टाइम टेबल. म्हणजे शाळेमध्ये आपल्याला कसं लक्षात राहतं, आज पीटी पिरियड आहे, आज बुधवार आहे, आज खूप मजा येणार आहे, आम्ही ठरवलंय हे खेळायचंय. आज क्राफ्टचा पिरियड आहे, आम्हाला अमुक बनवून आणायला सांगितलं, आज गुरुवार आहे. तर त्या ऍक्टिव्हिटीवरनं वार लक्षात राहतो, वारावरनं ऍक्टिव्हिटी लक्षात राहते. ही एक अतिशय सोपी युक्ती आहे मेंदूला टाइमचं ओरिएंटेशन देणारी. आणि आज काहीच नाही करायचंय, आज मी काय पण करू शकतो, तो इतका खुश असतो मुलगा, कारण आज रविवार आहे, आज काहीही करू शकतो मी. तर तसाच एक रविवार आपल्यासाठी ठेवायचा आहे, जेव्हा काहीही टाइम टेबल नसतं. आज मी थोडा उशिरा उठणार आहे कारण आज रविवार आहे, आज जेवण 12 वाजता नको, आपण आज मस्त काहीतरी वेगळं मागू आणि 2 वाजता जेवू. तर रविवार हा वेगळा असला पाहिजे, सुट्टीचा दिवस. या सगळ्या मी लादलेल्या टाइम टेबल पासून सुट्टी मिळणार रविवारी. आणि सोमवारी मात्र बाजारात जायचा दिवस, मंगळवार सकाळ म्हणजे बँकेत जायचा दिवस, गर्दी कमी असते, बुधवार संध्याकाळ मी ना माझ्या कझिन्सना आज फोन करणार आहे आणि बघूया त्यांच्या आयुष्यात काय चाललंय, गुरुवारी मंदिरात जायचा दिवस, शुक्रवारी कपाट आवरायचा दिवस. यू कॅन
स्ट्रक्चर युअर वीक. म्हणजे मग त्या आठवड्याला एक आकार राहतो. मग सपोर्ट ग्रुपची मीटिंग आहे, समजा मंगळवारी संध्याकाळी सपोर्ट ग्रुपची मीटिंग, तर झाला तुमचा एक मंगळवारची ऑलरेडी एक ऍक्टिव्हिटी ठरली. मग बाकीच्या दिवसांना तुम्हाला भरायचंय. आणि तसंच सोमवार, बुधवार, शुक्रवार जर तुम्ही फिजिओथेरपिस्ट कडे जाताय सकाळी 10 ते 11, तर मग मंगळवार, गुरुवार, शनिवार काहीतरी वेगळं तुम्ही ठरवू शकता. किंवा आज मी ही सिरियल बघणार आणि त्याच्यावर चर्चा करणार माझ्या मैत्रिणीशी. तर ह्या अशा गोष्टी इथे युक्ती वापरून, आणि व्हॉट आय ऍडवाइज युजली की टू टेक अ प्रिंट आउट ऑफ दिस टाइम टेबल, बनवायचं आपल्या आपल्या त्या एका कागदावर हे टाइम टेबल, घरातल्या 4 लोकांनी एकत्र बसायचं आणि काय काय शक्य आहे सगळ्यांनी एकमताने त्या पेशंटसाठी आणि केअर पार्टनरसाठी टाइम टेबल बनवायचं. काही ऍक्टिव्हिटीज कंबाईंड असल्या पाहिजेत, काही ऍक्टिव्हिटीज स्वतंत्र असल्या पाहिजेत. म्हणजे त्या केअर पार्टनरला सुद्धा सुट्टी मिळते केअर गिव्हिंग पासून. केअर पार्टनरचीच ती पूर्ण 100% जबाबदारी नाही राहत. तुमचे जे कोण मित्रमैत्रिणी, जे कोण कझिन्स असतील, सगळे तुमच्या एज ग्रुपचे जे लोक असतील त्यांना रिक्रूट करा की आता आपण पत्ते खेळायला भेटू. पत्त्यांमध्ये चुका व्हायला लागल्या तर सांगायचं की नाही, मी फक्त तुझ्या शेजारी बसणार आणि मी तुझी पानं सगळ्यांना सांगणार. काही करा, पण हॅव सम ऍक्टिव्हिटीज विच आर डिफरंट फॉर मंडे, डिफरंट फॉर ट्यूजडे, वेडनेसडेला वेगळं, गुरुवारी वेगळं, शुक्रवारी वेगळं, शनिवारी सकाळी वेगळं, आणि सॅटर्डे हाफ डे, संडे हॉलिडे. ही अतिशय उपयुक्त युक्ती आहे, सोपी आहे, सगळ्यांनी मिळून करायची आहे, चर्चा सुद्धा होणार आणि मजा पण येऊ शकते. मग वर्किंग थ्रू फिलिंग्स हे त्यामुळे महत्वाचं आहे. एम्ब्रेसिंग होप, होप हा ठेवायचा आहे. आपल्याला आपल्या अंताची भीती वाटत असते नेहमी, आणि मरणार की नाही हा प्रश्न नाहीये, सगळेच आपण मरणार आहोत. दॅट इज अ कॉमन एंड फॉर ऑल ऑफ अस. म्हणजे मला सुद्धा 1 तास नंतर काय होणार आहे माझ्यासोबत आय डोंट नो, पण तरी सुद्धा होप वरतीच आपण जगतोय. तरी सुद्धा मी उद्याचा प्लॅन केलाय, ओपीडीचे अपॉइंटमेंट दिलेले आहेत. सो वी आर ऑल होपिंग. होप इज अ सॉफ्टवेअर आपल्या डोक्यातलं. तर तोच होप आपण कायम ठेवायचा आहे पार्किन्सन्ससाठी सुद्धा. एक नेटवर्क असलं पाहिजे आपल्या सपोर्ट सिस्टमचं, जे तुमच्या पार्किन्सन्स मित्रमंडळमध्ये इतकं सुंदर आहे. आणि न्यूट्रिशन आणि एक्सरसाइज हा पण महत्वाचा भाग आहे. त्यामुळे डाएट बॅलन्स्ड आहे की नाही बघायचं, आणि व्यायाम हा झालाच पाहिजे. आणि अध्यात्माची गरज जिथे गरज वाटेल तिथे मानसिक स्वास्थ्यासाठी करेक्ट दिशेमध्ये घ्यायची आहे, करेक्ट दिशेमध्ये, राईट डिरेक्शन. आणि त्याप्रमाणे आपण हे, मग महत्वाची गोष्ट ही लक्षात ठेवायची आहे, कन्क्लुजन, की डू नॉट सफर इन सायलेन्स. आणि जसं मी सुरुवातीलाच सांगितलं की असं अरे हे पण आहे का, ते पण आहे का, नाही, चर्चा व्हावी म्हणून हा विषय मी घेतलाय, कारण हा चर्चा न झालेला विषय आहे. आणि ह्या विषयाच्या चर्चेतून हेच कळतं की अनेकांना हे प्रॉब्लेम्स आहेत, अनेकांना हे प्रॉब्लेम्स आहेत. असं नाहीये की घरी बसून मला एकटीलाच निराशा आहे, तसं नाहीये. आणि ऍज आय सेड, कोपिंग स्किल्स आपल्या डायग्नोसिसमुळे अवघड जात नाही. त्या डायग्नोसिसचा सामना आपण कसा करतो, त्याला कसं आपण हँडल करतो, कसं मॅनेज करतो, हाऊ वी कोप विथ दॅट डायग्नोसिस इन अवर लाईफ, त्याच्यावरनं ठरतं की आपल्याला किती डिसेबिलिटी येणार आहे. हुडास 2.0 नावाची एक स्केल आहे, WHO, हु डास, DAS, डिसेबिलिटी असेसमेंट स्केल. तर हुडास 2.0 मध्ये 6 घटक आहेत. प्रत्येक घटकात जवळजवळ 6 प्रश्न आहेत. असे टोटल 36 प्रश्नांची ती प्रश्नावली आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला कळतं की मी फंक्शनल आहे की डिसेबल्ड आहे. तर मी समजा अतिशय कुचकट बाई असले, मला काहीच आजार झालेला नाहीये, मी खूप कुचकट आहे, तिरसट आहे, मला लोक आवडत नाहीत, मी माणूस घाणी आहे, आणि मी घरातनं बाहेर पडत नाही, कोणाशीही मी बोलत नाही, माझे हात पाय सगळे चालतात, बुद्धी चालते, मला पार्किन्सन्स नाही, डिमेन्शिया नाही, दमा नाही, हार्ट फेलियर नाही, काहीच नाहीये. पण इफ आय एम नॉट कॉन्ट्रीब्युटिंग टू द सोसायटी, इफ आय एम नॉट टेकिंग पार्ट इन एनिथिंग, इफ आय एम लिव्हिंग अलोन ॲट होम विदाउट एनी इंटरॅक्शन, तर हुडास 2.0 प्रमाणे आय एम अ डिसेबल्ड पर्सन विदाउट एनी मेडिकल डायग्नोसिस. व्हेअर ॲज तो जो माझा मोटर न्यूरॉन डिझीजचा पेशंट आहे, तो जर व्हीलचेअर घेऊन नोकरीला जात असेल, मुलीच्या लग्नासाठी स्थळं बघत असेल, कमवतो आहे, घरी कॉन्ट्रीब्यूट करतो आहे, नात्यांना सांभाळतो आहे,
ही इज लेस डिसेबल्ड इन स्पाइट ऑफ अ बिग मेडिकल डायग्नोसिस. तर डायग्नोसिसवरनं डिसेबिलिटी आपली ठरत नाही, आपण त्या डायग्नोसिसला मॅनेज कसं करतो त्याच्यावरनं आपली डिसेबिलिटी ठरते. सो डू नॉट सफर इन सायलेन्स. आणि ह्या रिसर्च हायलाइट्स मला त्यांच्या आवडल्या, त्यामुळे हा मी परत तुमच्याशी शेअर करणार आहे की रेग्युलर न्यूरोलॉजिस्ट व्हिजिट जर असेल, मग ती रेग्युलॅरिटी 6 महिन्यातनं एकदा असली तरी हरकत नाही, पण पार्किन्सन्स डिझीजमध्ये रेग्युलर न्यूरोलॉजिस्ट व्हिजिट इज इम्पॉर्टंट. बाकीचा तुम्ही फॉलोअप फिजिशियनकडे ठेवलात तरी चालेल, फॅमिली डॉक्टरकडे ठेवलात तरी चालेल, कारण वेळोवेळी गोळ्यांचा डोस बदलावा लागतो पार्किन्सन्समध्ये. गोळ्यांमुळे साईड इफेक्ट होत आहेत का काही ते बघावं लागतं, टायट्रेट खालीवर करावे लागतात औषधं. पार्किन्सन्सची औषधं ज्यांना ज्यांना सुरू आहेत, ट्रीटमेंट प्लॅन त्यांचा काय चालू आहे, डिपेंडिंग अपॉन वेअर दे रिसीव्ह केअर शो वास्टली डिफरंट रिझल्ट. म्हणजे त्यांना ते नर्सिंग होममध्ये आहेत की फिजिओथेरपीला रेग्युलर जात आहेत की नाही आहेत, घरीच राहत आहेत का, एकटे आहेत का, कोणी केअर गिव्हिंग करताय की नाही, या सगळ्या सोशल गोष्टींमुळे खूप फरक पडतो पार्किन्सन्सच्या एडीएल मध्ये. फिजिकल ऍक्टिव्हिटी, आणि ह्याचं त्यांनी मोजमाप दिलंय, आठवड्यातनं कमीत कमी 2.5 तासाची फिजिकल ऍक्टिव्हिटी हवी आहे. Increasing physical activity to at least 2.5 hours a week can slow the decline in quality of life. जेवढे तुम्ही हालचाल करत राहात, आपलं हे जे इंजिन, हे मशीन जे बनवलं निसर्गाने, हलणारं मशीन होतं, 8 तास आराम 16 तास हालचाल, असंच हे मशीन बनवलं होतं. तर ती हालचाल जर कमी झाली कोणाचीही, डझंट हॅव टू बी बिकॉज ऑफ पार्किन्सन्स, कोणाचीही हालचाल कमी झाली की इतर आजार सुरू होतात. त्यामुळे मिनिमम 2.5 hours ऑफ इन्क्रीज फिजिकल ऍक्टिव्हिटी, नुसतीच हालचाल नव्हे तर जरा जास्त चांगल्या क्वालिटीची हालचाल, ही महत्वाची आहे. इंटरव्हेन्शन्स प्रोव्हाइडिंग न्यूरोप्रोटेक्टिव्ह बेनिफिट्स सच ॲज एक्सरसाइज, परत एक्सरसाइजचा मुद्दा आला, कुड चेंज द कोर्स ऑफ द डिझीज. त्यामुळे व्यायाम हा अतिशय महत्वाचा आहे. डिप्रेशन अँड अँझायटी आर द नंबर 1 फॅक्टर्स इम्पॅक्टिंग द ओव्हरऑल हेल्थ ऑफ पीपल विथ पार्किन्सन्स. त्यामुळे मुवमेंटकडे जितकं लक्ष देतोय तेवढंच मूडकडे पण लक्ष द्यायचंय. आणि केअर गिव्हिंग प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन द केअर ऑफ पीपल विथ पार्किन्सन्स. अंडरस्टँडिंग हाऊ टू बेस्ट प्रोव्हाइड डे टू डे केअर विल हेल्प इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ लाईफ फॉर दोज विथ पार्किन्सन्स. पण केअर पार्टनरकडे, केअर गिव्हरकडे पण आपण लक्ष द्यायचं आहे. इन जनरल मेंटल आणि मोटर डिक्लाइन जी असते ती युजली एकत्रच पुढे जाते. म्हणजे जसं जसं मोटर डिक्लाइन होते तसंच इमोशनल आणि कॉग्निटिव्ह डिक्लाइन पण होत असते. त्यामुळे तिन्हीकडे एकत्र आपण वैचारिक बुद्धी, भावनिक बुद्धी आणि हालचाल तिन्हीकडे एकत्रच आपण लक्ष दिलं तर मग अजून जास्त फायदा आहे. आणि सिग्निफिकंट कॉग्निटिव्ह इम्पेअरमेंट जेव्हा पार्किन्सन्सच्या पेशंट्समध्ये वैचारिक बुद्धी आणि भावनिक बुद्धी आपण शाबूत ठेवू शकतो आणि चांगली ठेवू शकतो, केअर गिव्हरचा डिस्ट्रेस कमी असतो, रोजच्या रोजचं फंक्शन त्या व्यक्तीचं जास्त चांगलं असतं, क्वालिटी ऑफ लाईफ चांगली होते आणि ट्रीटमेंट आउटकम पण चांगले होतात. त्यामुळे ते जर नाही केलं तर ह्या सगळ्या गोष्टी वाढतात आणि मग मेडिकल कॉस्ट ड्यू टू नर्सिंग होम प्लेसमेंट्स पण वाढते आणि मग मॉर्टॅलिटी ऑफकोर्स वेगळ्या पद्धतीने मग येऊ शकते. तर त्यामुळे थँक्यू सो मच. आणि काही प्रश्न असतील तर आपण ते घेऊ शकतो. एखादी स्लाइड पण तुम्हाला मी परत दाखवून हवी असेल तर मला तसं तुम्ही सांगू शकता. हॅलो. एक दोन प्रश्न आपण घेऊया. हो हो हो. कोणाला असतील तर. सेल्फ नाव स्मृती, सेल्फ उमेश सलगर बोलते, उमेश सलगर सांगलीहून बोलतो. हा हा. बोला, सेल्फ स्मृती जरा हो. सांगाल का, म्हणजे सेल्फ स्मृतीमध्ये आम्ही काय काय करू शकतो स्वतःसाठी? हा, तर सेल्फ सुदिंग पेशंट्स आणि केअर गिव्हर्स दोघांसाठी आहे. आपल्याला जे करायला छान वाटतं आणि जे करताना आपल्याला मनशांती मिळते, हा. जे करायला आवडतं आणि जे करताना आपल्याला मनशांती मिळते, मग वा ते म्युझिक असू शकतं, ते आर्टवर्क असू शकतं, रांगोळी काढणं, स्वयंपाक, स्वयंपाक असू शकतं, क्राफ्ट असू शकतं, ओके. काही असू शकतं, टीव्ही बघणं असू शकतं, हा. बागेत बागकाम करणं. माझे काही पेशंट्स आहेत ज्यांना बागकाम अतिशय आवडतं. तर मग पार्किन्सन्सच्या पेशंट्सनी बागकाम करताना आपल्याला बागकामाचं स्वरूप बदलावं लागतं. अच्छा. त्यांना अलाव करायचंय पण त्याचं स्वरूप बदलायचंय, कारण बागकाम ही एक मेडिटेटिव्ह स्थितीच आहे. अच्छा. ज्यांना स्वयंपाक करायला आवडतो त्यांच्यासाठी स्वयंपाक करणं ही एक मेडिटेटिव्ह स्टेट आहे. तर बरं.
ज्याच्यामध्ये मनशांती मिळते, झोनिंग आउट म्हणतो आपण त्याला, की आपण आपल्याला विसर पडतो इतर जगाचा, अशी जी आपली युनिक ऍक्टिव्हिटी आहे ती करायची आणि त्याच्यासाठी टाइम स्लॉट ठेवायचा वेगळा, की आता Yes. माझा अमुक करायचा वेळ आहे बरं का, मला कोणी डिस्टर्ब नका करू. बरोबर मॅडम, थँक्यू थँक्यू येस. व्हेरी मच. तुम्ही 1 तास नॉनस्टॉप बोललात, पाण्याचा घोट पण घेतला नाही. धन्यवाद तुमच्यासाठी. खरंच थँक्यू व्हेरी मच. सव्वा तास. सव्वा तास ओके. सव्वा होतं. तास. ग्रेट ग्रेट हॅलो. ग्रेट मॅडम, रिअली ग्रेट. हो. हॅलो, Thanks so much. मी कोणीतरी अमिता chat मध्ये धर्माधिकारी पण विचारले. अमिता धर्माधिकारी बोलतेय. हो विचारू का प्रश्न? हो हो विचारा. आणि एक चॅट्स मध्ये प्रश्न आलाय, तो मी घेतेय आता. अच्छा अच्छा. आयुर्वेदिक और होमिओपॅथी विच विल यू रेकमेंड? तर आयुर्वेदिक तुम्ही घेऊ शकता ऍज अ सप्लिमेंट, पण एक गोष्ट अतिशय समजण्यासारखी आहे, महत्वाची, की पार्किन्सन्सची ट्रीटमेंट जी आहे ही रिप्लेसमेंट थेरपी आहे. रिप्लेसमेंट थेरपी. तर आपल्या मेंदूमध्ये बनणारं डोपामिन कमी झालंय, ते आपण तोंडाने देतोय. तर हेच डोपामिन समजा एखाद्या टमाट्यात असतं, समजा एक स्पेशल जॅपनीज टमाटा आहे ज्याच्यात डोपामिन असतं, तर आम्ही सांगितलं असतं हा टमाटा दिवसातनं 3 वेळा खा, पण त्याच्यात ते तेवढ्या प्रमाणातलं डोपामिन असायला लागेल. तर आयुर्वेदिक शास्त्रामध्ये किंवा होमिओपॅथीच्या शास्त्रामध्ये डोपामिन देण्याची अशी पद्धत अजून तरी नाहीये. तर त्यामुळे मेन ट्रीटमेंट ही डोपामिनची असावीच लागते. डोपामिन स्वतः किंवा डोपामिनर्जिक, म्हणजे अशी औषधं आहेत जसं की प्रॅमिपेक्सोल, रोपिनरोल, जे आपल्या पोटात जाऊन मेंदूत पोचतं आणि तिथल्या पेशींना डोपामिन एक्स्ट्रा बनवायला लावतं. तर डोपामिनर्जिक्स किंवा डोपामिनला पर्याय नाहीये. पण भावनिक प्रॉब्लेमसाठी तुम्ही होमिओपॅथी जर तुम्हाला जास्त कामी येत असेल, आयुर्वेदिक कामी येत असेल, तर ते जरूर घ्यावं, पण सोबत डोपामिन थेरपी तुमची चालू असली पाहिजे. दुसरा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे, ब्लर्ड विजन एनी रेमेडी? होय, तर विजनचे प्रॉब्लेम्स पण काही पार्किन्सन्स पेशंट्स मध्ये येतात. डबल विजन जेव्हा आपल्याला एक दिसतं, कारण दोन्ही डोळ्यांची इमेज डोळ्याच्या पडद्यावर त्याच जागी पडते. तर त्या इमेजेस जेव्हा 2 वेगळ्या वेगळ्या जागी पडायला लागतात, तेव्हा आपल्याला डबल दिसतं. तेव्हा ब्लर्ड दिसतं आधी, मग त्या दूर व्हायला लागल्या की आपल्याला कळतं हे डबल आहे. तर जेव्हा दोन्ही डोळे आपले एकत्र हलायला पाहिजे असे असे, त्या हालचालीमध्ये सुद्धा जेव्हा गडबड व्हायला लागते, तर हे खूप रेअर आहे पार्किन्सन्स मध्ये. पण ज्यांच्यामध्ये आहे त्यांच्यासाठी एकदा ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट कडे जायला पाहिजे, आयडियली न्यूरो ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट. तर माझीच एक ज्युनियर कलिग अतिशय स्मार्ट न्यूरो ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट आहे माझ्याबरोबर. तर वी आर प्लॅनिंग ऑन अ रिसर्च ऑन दिस, कारण हा अनरिपोर्टेड किंवा लेस रिपोर्टेड सिम्पटम आहे पेशंट्स मधल्या. माझ्याच एका पेशंटना एक 4 महिन्यापूर्वी हा त्रास सुरू झाला, तेव्हा आम्ही त्यांना इव्हॅल्युएशन केल्यावर कळलं. मग त्याच्याबद्दल आम्ही वाचलं, तर पार्किन्सन्स मध्ये ब्लड विजन रिपोर्टेड आहे. त्याची ट्रीटमेंट सोपी आहे. चष्म्याची काच बदलून ते ब्लड विजन आपण दुरुस्त करू शकतो. प्रिझमचे ग्लासेस देतात ते न्यूरो ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट, त्याचं मोजमाप करावं लागतं. आणि दुसरा आहे डोळ्याचा व्यायाम, जसं आपण फिजिओथेरपी करतो, तर क्रॉस आणि एक्स केला तरी त्याच्यामध्ये सुधारणा होणार आहे. एक डोळा बंद करून आणि दोन्ही डोळे उघडे ठेवून. हा, आता मी विचारू? हा. हा, माझं नाव अमिता धर्माधिकारी. माझे मिस्टर पेशंट आहेत पार्किन्सनचे. तर आपण भाषणाच्या पहिल्या भागामध्ये असा उल्लेख केला होता की वर्तमानपत्रातल्या हेडलाईन्स रोज वेगळ्या असतात, त्या जर मोठ्यांदा वाचला तर त्याचा स्पीच थेरपी म्हणून चांगला उपयोग होईल. म्हणजे हा घरगुती उपाय. होय, घरगुती. हा. माझे मिस्टर रोज 12 खडी म्हणतात. ओके. की ते अगदी शेवटपर्यंत ज्ञ आणि अगदी रोज म्हणजे अगदी नियमाने म्हणतात ते. तर मला आपल्याला एक्सपर्ट म्हणून असं विचारायचंय की या दोन्ही मध्ये बेटर काय असेल? म्हणजे रोज तीच ती ऍक्टिव्हिटी रिपीटेटिव्ह होते ही, आणि हेडलाईन्स वाचणं हे रोज वेगळं वेगळं त्याच्यामध्ये मॅटर असणार आहे. तर या दोन्हीतलं जास्ती इफेक्टिव्ह काय राहील आपल्या मते? तर अशी स्टडी कुठची केलेली नाहीये, पहिली गोष्ट. पण आता हा एक थेरपीचा नियम आहे, बेसिक नियम आहे थेरपीचा, की एका लेवलची थेरपी आपल्याला जमायला लागली की त्याची उपयुक्तता हळूहळू कमी होते.
मग राईट. जेव्हा आपल्याला छान जमायला लागते तेव्हा त्याला ऍड करावं लागतं. मग डिफिकल्टी लेवल वाढवायला. डिफिकल्टी लेवल वाढवावी लागते. मग ते दोन्ही जमायला लागलं की हम्म, पुन्हा डिफिकल्टी लेवल वाढवावी लागते. मग पुन्हा हम्म, हा जो हम्म, हम्म, इंटरवल आहे वाढवण्याचा तो हम्म. प्रत्येकाच्या क्षमतेप्रमाणे आपल्याला ठरवावा लागतो. वेगळं. जर बरोबर. त्यांना बाराखडी आता आपोआपच म्हणजे नुसतीच येतेच आहे म्हणतातच आहेत ते, हो इट हो. इज टाइम ही स्टार्टेड रीडिंग हेडलाईन्स. आणि हम्म, हेडलाईन्सची मला गंमत हीच वाटते हा. की पेपर पॉप्युलर व्हावा म्हणून ते सेन्सेशनल करत जातात हेडलाईन्स, हम्म, की हम्म, त्याच्यात नाविन्य असतंच आणि हम्म. डिफिकल्टी लेवल पण वेगळी असते रोजच्या हेडलाईन्सची. राईट राईट. बरोबर. वी ड्यू टू व्हरायटी हा, इट कॅन बी. व्हरायटी असते, डिफिकल्टी लेवल असते आणि नुसता उच्चार नाहीये त्याच्यात, शब्दसंग्रह पण आहे. म्हणजे जी मेंदूच्या वेगळ्या भागातला एक सॉफ्टवेअर आहे, तो डिक्शनरी आहे आपल्या इकडे टेम्पोरल लोब मध्ये, तर ते पण काहीतरी उथल पुथल होतीये आणि काहीतरी इंटरेस्टिंग पण वाटणार आहे ते वाचताना. तर ते लक्षात सुद्धा राहणार आहे. तर त्या कुठेतरी भावना पण इकडून तिकडे होणार आहेत त्याच्यामुळे. ठीक आहे मॅडम, उत्कृष्ट लेक्चर झालं. आय एम व्हेरी इम्प्रेस्ड. थँक्यू सो थँक्यू व्हेरी मच. आणि आय होप की यातल्या काही गोष्टी तुम्ही घरी करू शकाल. हो हो, निश्चित निश्चित. हो. अजून कोणाला डबल विजन दिसता असं हा प्रॉब्लेम येतो. पण खूप खूप कमी मला येते. एक प्रश्न आहे. हा मी डॉक्टर क्षमा वळसंकर, मी अनेस्थेटिस्ट आहे हा मॅम. आणि माझ्या मिस्टरांना हिज सर्जन, तर त्यांना आता गेले 20 वर्षापासून पार्किन्सन्स आजार आहे. तर ही हॅड टू लिव्ह सर्जरी बिकॉज ऑफ दॅट. तर मला विचारायचं आहे, ब्लड विजनचं सिम्पटम कुठे दिलेलं आहे का, म्हणजे ते ना गुगल केल्यावरती का? नाही, न्यूरो ऑफ्थॅल्मच्या आणि ते न्यूरो ऑफ्थॅल्मॉलॉजीच्या जर्नल्समध्ये आणि मुवमेंट डिसऑर्डर्सच्या जर्नल्समध्ये मिळेल. ते अच्छा, रुटीन कारण मी एक टेक्निक्समध्ये इव्हन पुस्तक वाचतीये, पण माझं 2007चं आहे माझ्याकडे कॉपी, पार्किन्सन्स अँड मुवमेंट डिसऑर्डर्सचं. तर त्याच्यामध्ये हे कुठे मेन्शन केलेलं दिसलं नाही मला, म्हणून नाही मी नाही, म्हटलं तर हे ना मागच्या 10-1 वर्षात या सगळ्या अलाइड सिम्पटम्स कडे आता लक्ष जायला लागलंय. अच्छा. हा हा हा. आणि ओके. त्यामुळे आता ह्याच्यामध्ये झालंय. पण न्यूरो ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट तुम्ही कोणत्या शहरात राहता मॅम? मी सोलापूरमध्ये, पण मी बीजे मेडिकलची आहे बरं का मॅडम. अच्छा, ओके. मी 74ची ऍडमिशन माझी, 50 इयर्स झाले आता मला ऍडमिशन होणे. आपण कुठल्या बॅचच्या मॅडम? 88 बॅचची आहे मॅम. 14 इयर्स युअर ज्युनियर. येस. अच्छा अच्छा, ओके. फार सुंदर झालं तुमचं लेक्चर, मला अतिशय आवडलं. फारच छान. म्हणजे हा इमोशनल अँगल आणि फारसा हा आपल्या ह्याच्यात खरंच नसतो. म्हणजे सिलेबस मध्येच तुम्ही नाही. फार सुंदर रीतीने तो सांगितलात. तर मॅम तुम्ही न्यूरो ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट बघा, पुण्यात आणि मुंबईत तर बरेच आहेत. होऊ शकतं की तुमच्या शहरात पण कोणी असेल, तर दे विल इव्हॅल्युएट. ते वेगळ्या पद्धतीने डिप्लोपिया चार्टिंग करावं लागतं आणि वेगळ्या पद्धतीने ते दोन्ही कॉन्जुगेट, म्हणजे आपले आयबॉल्स जे कॉन्जुगेट मुवमेंट करतात त्याच्यात काही डिस्क्रिपन्सी आहे का बघावं लागतं आणि त्याच्या प्रिझम क्लासेसने हे सॉल्व्ह करता येतं आणि आय एक्सरसाइज. म्हणजे मला हा आमच्याकडे नाही, म्हणजे माझ्या हजबंड डझंट हॅव ब्लड विजन ऑर एनिथिंग, पण जीभ मात्र त्यांची जेव्हा सुरुवातीला जेव्हा त्यांचा असिमेट्रिकल जास्त होता त्यावेळेस जीभ सारखी सारखी चावली जायची असिमेट्रीमुळे. तेवढा तशा जस्ट लाईक दॅट, मी ऑन पॅरलल लाईन्स, म्हणजे कंपॅरिझन करण्यासारखं नाही पण ऑन पॅरलल लाईन्स आय कॅन इमॅजिन की ते कॉन्जुगेट मुवमेंट्स नसल्यामुळे होत असणार. बरोबर. फार छान, फार सुंदर सांगितलं मॅडम. ग्रेटफुल टू यू. आपण कोणत्या हॉस्पिटलला आहे पुण्यात? मी जोशी हॉस्पिटल आणि संचेती हॉस्पिटलला आहे पुण्यात. अच्छा अच्छा, ओके. आणि पौर्णिमाताई, होय, क्षमाताई खूप म्हणजे अप्रतिम कविता करतात. ओ ओके. म्हणजे शोभनाताईंना सांगते तुम्हाला काही पाठवायला. अप्रतिम. हो, अगदी अगदी. म्हणजे तुम्हाला भावनांसाठी कोट करायला. होय, दॅट विल बी रिअली नाईस. येस. अगदी अगदी. थँक्यू व्हेरी मच. मॅडम, मला एक प्रश्न विचारायचा आहे. सीमा कळके नाव आहे माझं. हा, नमस्ते सीमाताई. मला पण पार्किन्सन आहे गेले 10 वर्षापासून. माझं आता 58 वय. पण माझ्या पार्किन्सन मध्ये काय होतंय, हे डोळे माझे मध्येच एकदम लोकांना घाबरते असे वेगळे होतात, मोठे किंवा अशा आठ्या पडतात बोलता बोलता. तर त्याचं काय करायला पाहिजे?
ते फेशियल ग्रिमेसिंग मध्ये येतं आणि तुम्ही ह्याच्या ना वेळा नोट करायला पाहिजे. कारण हे जे अधूनमधून होणारी एक्स्ट्रा मुवमेंट आहे ना, तर ते कोणत्या टाइम स्लॉट मध्ये होत आहे दिवसाच्या हे नोट करायला पाहिजे. कारण पार्किन्सन्स आणि त्याची ट्रीटमेंट ही घड्याळावर चालणारं सगळं सायकल आहे. तर म्हणजे मी युजली पेशंट्सना मग चार्ट बनवून देते की इथे डेट लिहिली आहे आणि मग इथे 6 ते 8, 8 ते 10, 10 ते 12, 12 ते 2, 2 ते 4, तर 2-2 तासाचे कॉलम्स करायचे. अच्छा. आणि तुम्ही ऑब्झर्व करा की कोणत्या टाइम स्लॉट मध्ये तुमचं ग्रिमेसिंग वाढतंय. आणि मग त्याच्यावरनं तुमच्या न्यूरोलॉजिस्ट कडे जाऊन त्यांना ते चार्ट दाखवायचं की यावेळेस माझ्या ती हालचाल वाढलेली असते, आपण औषधांना काही बदलू शकतो. आणि माझे दात आणि हे ना असे एकावर एक चिकटल्यासारखे होतात बऱ्याच वेळा, आणि गालाची वगैरे सगळी नर्व्स आहेत ना, तिथं अशी ओढ लागते सगळी चेहऱ्याच्या. हो, तो फेशियल डिस्कायनिझिया तुमचा वाढतोय त्यावेळेस. जसं आता 6 ते 8चा टाइम स्लॉट चालू आहे, तर 6 ते 8 मध्ये वाढतंय का की ते 4 ते 6 मध्ये वाढलं होतं. आणि मग त्या चार्टला गोळ्यांचं टायमिंग मॅप करायचं आणि मग त्याचा अभ्यास करून आपल्याला कळतं की गोळ्यांमध्ये बदल करून काही ह्याच्यात होईल का. बर, ठीक आहे. मॅडम, मला अजून एक प्रश्न विचार आहे. टाइम आहे का? विचारू दे. क्विक घेऊया. फिमेल्स मध्ये प्रेझेंटिंग सिम्पटम्स सुरुवातीचे वेगळे असतात का? आणि डिप्रेशन बरेच मी बघितलं तर पहिल्यांदा प्रेझेंटिंग सिम्पटम डिप्रेशन असू शकतो का? आणि मग त्याच्यातून मग लक्षात असं बरेचदा झाल्याचं मला ऐकते, म्हणजे काही केसेसचं. टेक्निकली पार्किन्सन जर बघितलं तर सिम्पटम्स सिमिलर असतात सगळ्यांचे. पण डिप्रेशनचं प्रमाण तसंही डिप्रेशनला एक थोडा जेंडर स्विंग आहे, म्हणजे बाय इट सेल्फ डिप्रेशनला. पण असं माझ्या अनुभवामध्ये असं नाहीये. आणि इव्हन आज अभ्यास केला आज आणि काल मध्ये असा जेंडर बायस नव्हता डिप्रेशनचा. मला ते सांगता. हॅलो हॅलो मॅडम, फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे. एक विचारायचं होतं थोडंसं. नाव सांगा अगोदर. उमेश सलगरच पुन्हा. मला डबल विजनचा त्रास होतोय. तुम्ही आता जे नरेट केलं ते अगदी मला होते. मी तुमच्या कलिगची अपॉइंटमेंट घेऊन येतो. मला तो चष्मा करून घ्यावा लागेल, कारण मला डबल दिसतात इमेज मॅडम आता. हा, नाही तर मग आधी न्यूरो ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट तुमच्याकडेच ते कोण तुमची कलिग आहे म्हणतात न्यूरो, सांगलीमध्ये कोण नाहीये, त्यामुळे आम्ही तुमच्याकडे. हो, हरकत नाहीये, तुम्ही या आणि आपण करून घेऊ इव्हॅल्युएशन तुमचं. पण माझं 14 वर्ष मी पार्किन्सन पेशंट आहे. आता माझं मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं, पण मला डबल दिसतंय रात्रीचं. नाही, मग त्याचं बघायलाच लागेल. येस मॅडम. आणि हो, बरं झालं तुम्ही हा टॉपिक घेतला, तर थँक्यू व्हेरी मच मॅडम. त्यांनी प्रश्न विचारल्यामुळे त्याला एक हे झालं. नाही, बरं झालं, मी अप्रोच होतो तुम्हाला मॅडम. हो, चालेल. मॅडम, मी सीमा करगे, मला अजून एकदा एक प्रश्न विचारायचा राहिलाय डोळ्याबद्दल. हा लास्ट क्वेश्चन घेऊ. हो, मला सांगा की डोळे जेव्हा आपले मोठे होतात तेव्हा ते मला नाही कळत, समोरच्यांना कळतं. म्हणजे कोणी बोलत असेल किंवा घरातल्या लोकांनी, मग कसं मी लिहून द्यायचं? हो, ते जेव्हा म्हणतील तेव्हा लिहून ठेवा ना. बर, लिहून ठेवा. हो, किंवा त्यांच्या मदतीने लिहा. हा, मदतीने लिहा. बरोबर. तुम्ही केअर गिव्हर जे तुमच्या घरात आहेत ना, दोघांनी मिळून ती वेळ लिहा. बरं. आणि आणखीन एक म्हणजे डावी साईड माझी सगळी ओढली जाते त्याच्याबरोबर, मग पायाला. तर ते सिम्पटम्स आहे, ते तुम्ही तुमच्या डॉक्टरांना सांगावं लागेल. बरं, डॉक्टर सांगतोच जस्ट. मला असं वाटतं कॅप्टन कर्वेना काहीतरी बोलायचं होतं का? कॅप्टन कर्वे. हो, चालेल, जा मग. ठीक आहे. हो, नाही, मला फक्त की पेडलिंग फॉर पार्किन्सन वरती आपल्याकडे काही रिसर्च आहे का, आणि त्याच्यामुळे नवीन काहीतरी ब्रेन मध्ये आणि कॅन बी अ रिप्लेसमेंट थेरपी, असं अमेरिकेत रिसर्च आहे. पेडलिंग फॉर पार्किन्सन, सायकलिंगचा शोध नेदरलँड्स मध्ये राहिला, तिथल्या न्यूरोलॉजी झाला. म्हणजे तर नेदरलँड्स आणि युरोप हे सायकलिंगची शहरं आहेत आणि तिथे साधारणपणे वृद्ध लोक एरवी सुद्धा सायकलवरनं फिरत असतात शहरात. तर त्या एका न्यूरोलॉजिस्टकडे तो पार्किन्सनचा पेशंट आला होता आणि बोलता बोलता तो म्हणाला की मला चालताना जेवढा त्रास होतो, सायकलिंगमध्ये मला काहीच त्रास होत नाही. तर त्या न्यूरोलॉजिस्टला खरंच नाही वाटलं की पेशंट सायकल चालवत आला होता तिथे.
तर तो म्हणाला दाखव मला, कारण ह्या न्यूरोलॉजिस्टने आमच्या इंटरनॅशनल कॉन्फरन्सला हे फाइंडिंग्स प्रेझेंट केले होते आणि आय वॉज देअर फॉर दॅट. वी वर ऑल व्हेरी एक्साइटेड विथ दिस. तर त्याने सांगितलं की दाखव मला सायकल चालवून. मग ते बाहेर गेले, त्याने सायकल पार्किंग मधनं काढली आणि मस्त राऊंड मारून दाखवले. आणि तो घरनं तो पेशंट सायकलिंग करतच आलेला होता तिथे हॉस्पिटलला. तर त्यांनी मग ह्याच्यावर रिसर्च सुरू केला की सायकलिंग ऍज अ थेरपी. पण भारतासारख्या देशामध्ये रोड सायकलिंग आपण करू नाही शकत, पण घरी एक्सरसायकलिंग आपण कधीही करू शकतो. तर तर ते जे आपण वीकली टाइम टेबल करणार आहोत, तर त्याच्यासाठी तुम्ही जर एक एक्सरसायकल आणून ठेवली, नुसतं पेडलिंग जे आहे, पेडलिंगचा एक वेगळा साचा मिळतो, त्याने तेवढा फरक नाही पडणार पार्किन्सनसाठी. कारण ते जे अख्खं पोश्चर आहे, पूर्ण पोश्चर मेंटेन करून जे आपण सायकलिंग करतो, तर ते ऍप वेगळं आहे, सायकलिंगचं ऍप वेगळं आहे, चालण्याचं ऍप वेगळं आहे. आणि मग त्या सायकलिंगच्या ऍपमध्ये शरीराला ट्रेन करून चालण्यामध्ये फरक पडू शकतो. पण म्हणून फक्त सायकलिंग करीन आणि अजून काही नाही असं अजून तरी नाहीये. बाकीची थेरपी आपल्याला ती करावीच लागते, फिजिओथेरपी. आणि नवीन रिसर्च, रिप्लेसमेंट थेरपीचा रिसर्च लेवलवर बरंच काही चालू आहे. डीप ब्रेन स्टिम्युलेशन सगळ्या पेशंटसाठी नसतं, तो स्वतंत्र एक विषय आहे आणि सगळ्यांसाठी ते ऍप्लिकेबल नाहीये. ऍपोमॉर्फिनचा जो नानावटी हॉस्पिटलमधला व्हिडिओ व्हायरल होत राहतो दर 2 वर्षांनी, ते सुद्धा सगळ्यांसाठी ऍप्लिकेबल नाहीये. इट इज फॉर स्पेसिफिक सिच्युएशन्स. इट इज नॉट फॉर एव्हरी पर्सन विथ पार्किन्सन्स. काकू मला दिसतायत. आणि नमस्कार काकू केळकर काकू. नमस्कार. हो मला एक प्रश्न विचारायचा होता हो. की माझ्या मिस्टरांना म्हणजे काकांना पार्किन्सन आहे आणि त्यांना सतत डिझी वाटतं आणि त्याच्यामुळे कुठलीही कृती करायला म्हणजे उत्साह किंवा हे वाटत नाही. तर त्या डिझीनेस हे सगळे फक्त औषधांचे परिणाम आहेत का इट इज प्रोग्रेशन ऑफ पार्किन्सन? It is a part of progression, but it can be managed a little with gait and balance therapy. म्हणजे ते जे फिजिओथेरपीचा जो काय साधन असेल, त्याच्यामध्ये गेट अँड बॅलन्स वर फोकस करून फिजिओथेरपी द्यायला सांगायची. खरं म्हणजे ते बरेच दिवस ती थेरपी घेत होते. हल्लीच आता आम्ही फिजिओथेरपिस्ट कडे जात नाही, घरी करतो. पण जराही त्यांचं कमी ते होत नाहीये, त्यामुळे त्यांना म्हणजे मला तर आता वाटायला लागलं की त्यांना आता डिप्रेशन येईल त्याच्यामुळं. हा, तर त्यांना थोडं आपण काही औषधं देऊ शकतो बघा. आणि त्याचं एक 20-30 दिवस आपण वी कॅन ट्राय आउट वेदर तो इम्बॅलन्सचा जो एक हे असतो ना फिलिंग, की आता मी हलतोय, तर ते त्यांचं जाण्यासाठी आपण अजून एक औषध देऊन बघू शकतो त्यांना. बर, ओके, आय विल कम टू यू. ओके, ठीक आहे. आता आणि भाषण अतिशय म्हणजे अतिशय सुरेख झालं. थँक्यू सो मच. खूप शंका लोकांच्या, आमच्या सगळ्यांच्या, आणि आमच्या भावनिकतेला आवाहन झालं त्याच्यात छानपैकी. आणि काय कशा तऱ्हेने वागायला पाहिजे याच्याबद्दल थोड्या टिप्स मिळाल्या. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच. पौर्णिमा ताई, कन्क्लूड करण्यापूर्वी होय, तुम्ही ग्रॅटिट्यूड एक शब्द सांगितला होता. येस, थँक्यू सो मच. हो, मला आठवण केली त्यामुळे. तर हे आम्ही सगळ्यांनाच सांगतो की रोज रात्री झोपायच्या आधी दिवसातल्या 3 गोष्टी शोधायच्या ज्याच्याबद्दल आपल्याला कृतज्ञता वाटते. 3 थिंग्स टू बी ग्रेटफुल फॉर. म्हणजे आज लाईट गेली नाही, आज रेड अलर्ट होता आणि खरं म्हणजे फ्लडिंग झालं नाही, आणि आज लेक्चर खूप छान झालं माझं, मलाही मजा आली. सो आय एम ग्रेटफुल फॉर दीज 3 थिंग्स टुडे. ठीक आहे, एक्झाम्पल दिले मी. आज माझ्या बागेत एक सुंदर पक्षी आला, आज माझ्या गुलाबाला नवीन फुल आलं. त्या 3 गोष्टी रोज बदलतील. रात्री झोपायच्या आधी 3 थिंग्स टू बी ग्रेटफुल फॉर. अतिशय सोपा व्यायाम आहे, मेंटल व्यायाम. आणि ह्याचे प्रोवन रिझल्ट्स आहेत अक्रॉस डिफरंट स्टडीज दॅट इट इज अ स्किल फॉर मेंटल हेल्थ. कोणाबद्दलही कशाबद्दलही ग्रॅटिट्यूड वाटणं, कृतज्ञता वाटणं. आज मी फिजिओथेरपी करताना एकदाही पडले नाही, दॅट यू कॅन बी ग्रेटफुल फॉर दॅट. सिम्पल थिंग्स. नवीन आणलेली टूथपेस्ट खूप टेस्टी आहे. आजच्या एपिसोडमध्ये हिरोईननी छान ऍक्टिंग केली. इट कॅन बी एनिथिंग. येस, 3 थिंग्स टू बी ग्रेटफुल फॉर. अशा रोज आठवायच्या. हो, रोज झोपायच्या आधी त्याच विचाराने झोपायचं. ते टास्कच महत्वाचं आहे. हो 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 हो. थँक्यू सो मच. मी कॅप्टन कर्वे, माझं शेवटचं मिस झालं कारण कनेक्टिव्हिटी गेली होती. ओके, आय कॅन टॉक टू यू लेटर ऑन सम टाइम.
शुअर शुअर. थँक्यू. हो, मोघे सर बोलायला बघतायत मगासपासून, पण ते म्युटेड आहेत खरं. ते अनम्यूट करू शकतात हा हा स्वतःला. आता हा आता येत आहे. मला वाटतं मोघे काकांचा एक शेवटचा प्रश्न घेऊ आता आपण. ओके. हॅलो मॅडम, नमस्कार. माझी कंबर वाकडी असून संध्याकाळ झाल्यानंतर ओट्यावर स्वयंपाक करताना हातपाय थरथर कापतात आणि खूप अशक्तपणा वाटतो आणि रात्री झोपताना अर्धवट जांभळ्या येतात व श्वास घ्यायला खूप त्रास होतो. त्याच्यामुळे घाबरल्यासारखं होतं मला आणि हातपाय थरथर कापायला लागतात. हे ठराविक वेळेला जर होत असेल तर ती वेळ तुम्ही मांडायची आणि पुढच्या फॉलोअपला तुमच्या डॉक्टरांना सांगायचं की या वेळेला मला हे होतं. टायट्रेशन करतील आणि असं पडायला जर होत असेल तर मग समजा स्वयंपाक करताना पडताय वगैरे, तर मग तेव्हा बेल्ट किंवा ब्रेस लावून तुम्हाला फायदा होईल. पोस्चर करेक्शनसाठी नॉन मेडिकल गोष्टी बघाव्या लागतील. ठीक आहे. आणि श्वास घ्यायला त्रास होतो मला, अर्धवट जांभळ्या येतात रात्रीच्या. हे तुम्ही चर्चा करा. श्वास घ्यायला त्रास होतो ह्याच्याकडे बघावं लागणार ह्या सिम्पटम कडे. मध्ये झाल्यानंतर आम्ही गेलो. चालेल. मला मॅडमचा कॉन्टॅक्ट नंबर जरा द्या. आपण मॅडमचा कॉन्टॅक्ट नंबर नंतर आपण ग्रुपवर टाकू, त्यांच्या ओपीडीचा, म्हणजे जोशी हॉस्पिटल आणि संचेती हॉस्पिटल मधला. नक्की टाकू आपण. 20 जुलैला गणेश हॉलला संध्याकाळी प्रोग्राम असणार आहे. त्याच्यात भावनिक बुद्धिमत्तेवरतीच आमचा म्युझिक प्रोग्राम आहे, रिश्तों का मांजा नावाने. तर त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांना ओपन इन्व्हिटेशन आहे. मी ते नंतर तुमच्यापैकी ज्यांचे ज्यांचे नंबर माझ्याकडे आहेत त्यांना मी पाठवीन इन्व्हिटेशन. ग्रेट मॅडम. थँक्यू. मित्र, छान झालं लेक्चर. हो, तुम्ही पण आलात तिथून US वरनं अटेंड करताय. थँक्यू. मला ठेवलं आम्ही तिकडे. ओके, ठीक. गेला जवळजवळ दीड तासाहून जास्त, म्हणजे आता 6:40 झाली आहेत. डॉक्टर पौर्णिमा गौरी आपल्याशी धबधब्यासारखं ओघवत्या भाषेत अतिशय सुंदर विवेचन केलं. आणि सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य वाटलं ते असं की तुम्ही जे साधे साधे मंत्र दिले यातले असं लक्षात आलं की 40 ते 50% मंत्र किंवा उपाय अगदी आज रात्रीपासून सुरू करता येतील. थँक्यू सो मच फॉर युअर व्हॅल्युएबल इनपुट्स मॅम. तुमचे म्हणजे आणि आज तुमच्या ह्या पाऊण तासाच्या संवादामध्ये तुमच्या अनेक पैलूंचं पण आम्हाला दर्शन झालं आणि एक चांगलं व्यक्तिमत्वाचं दर्शन झालं. तोही एक आनंद वेगळा. थँक्यू. पार्किन्सन्स मित्रमंडळ आणि आपलं निश ऍडव्होकसी या दोन्ही संस्थांच्या तर्फे एकत्र तुमचे मनःपूर्वक आभार. आज उपस्थित असलेले 71 ते 72 लोक उपस्थित होती. विक्रमी संख्या आहे ही. तर उपस्थित असलेल्या सर्व शुभंकर शुभार्थी, विद्यार्थी, मेडिकोज, फिजिओथेरपिस्ट या सर्वांचे मनःपूर्वक आभार. आणि आज थोडीशी तांत्रिक गोष्ट, थोडी अडचण होती तरी सुद्धा डॉक्टर अतुल ठाकूर आमचे सहकारी यांनी मीटिंग कंडक्ट केली. टेक्निकली काही अडचण आली नाही. तुम्ही दोघांनी म्हणजे पौर्णिमाताईंनी आणि अतुल सर दोघांनी मिळून ही मीटिंग अतिशय सुंदर केली. शोभनाताई, आमच्या श्यामलाताई अमेरिकेहून अध्यक्षा श्यामलाताई शेंडे आणि निश ऍडव्होकसी फाउंडेशनचे सर्व सदस्य उपस्थित राहिले. या सर्वांचे पार्किन्सन्स मित्रमंडळातर्फे पुन्हा एकदा मनापासून आभार मानते. सर्व शुभार्थी शुभंकर ज्यांनी ऍक्टिव्हली पार्टिसिपेट केलं, डॉक्टर क्षमाताई वळसंकर सर, या सर्वांचे मनपूर्वक आभार मानून आजचा हा अतिशय सुंदर रंगलेला कार्यक्रम संपला असं सांगते. धन्यवाद. सर्वेऽपि सुखिनः सन्तु
सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। ॐ